पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। 6व्या अध्यायाचा आपण प्रथम भाग प्रस्तावनेच्या सुरुवातीला पाहिला आहे. आता द्वितीय भागामध्ये प्रस्तावना पुढे न्यायची. तर पुन्हा महत्त्वाच्या ज्या गोष्टी आपल्या दृष्टीने त्या अध्यायातल्या स्मरणात ठेवायच्या आहेत, त्यातला जो पहिला भाग किंवा आपण संपवलो आहे, त्याच्यानंतर मधले 5-6 श्लोक आपण जरी सोडून दिले तरी त्याच्या पुढे शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः नात्युच्छ्रितम नातिनीचम चेलाजीन कुशोत्तरम म्हणाले. इथे जेव्हा प्रत्यक्ष साधन करण्यासाठी, ध्यानाच्या अभ्यासासाठी आणि हा जो ध्यानयोग सांगितला आहे त्यासाठीची क्रिया अर्थातच अष्टांग योगाप्रमाणे 7व्या क्रमांकावर येते. आणि ध्यान म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा यानंतर जेव्हा ध्यान येतं तेव्हा माऊली इथे त्याच अनुषंगाने वर्णन करते की ध्यानाचं स्थान कसं असावं. आणि ते सांगताना ज्ञानेश्वरीत त्यांनी खूप विस्ताराने आणि सुंदर सांगितलं आहे. तो विषय आत्ता आपल्याला नको आहे. आपल्याला फक्त त्यांनी जेव्हा आसनाची स्थानाची वर्णनं केली आहेत या 11व्या श्लोकापाशी केली, म्हणून आपण त्याचा आत्ता विचार करतोय की देश शुची असावा, आसन स्थिर असावं, फार उंच नसावं, फार खोल नसावं, बसणाऱ्याला सुखाचं व्हावं, त्यानंतर ते दर्भाचं असावं किंवा मग अन्य असावं. आजकालच्या काळामध्ये आपण जसं सुती कापडाचं, लोकरीचं, ज्याला जसं झेपेल त्या पद्धतीने. आणि आसनामध्ये सुद्धा मांडी घालून बसणं, पद्मासन घालणं, अर्धपद्मासन घालणं, स्वस्तिकासन घालणं, जे योग्य वाटेल त्याप्रमाणे त्या आसनाचा स्वीकार करावा आणि बसावं ध्यानाकरता, उपासनेकरता. आणि खरं म्हणाल तर माऊलींच्या शब्दामध्ये ध्यानापेक्षा सुद्धा त्यांच्या कुंडलिनी योगाकरता आसन स्थिर करण्याकरता बसावं ही खरी त्यांची अधिक नेमकी भूमिका. आता त्या ठिकाणी तत्रैकाग्र मनः कृत्वा यतचित्तेंद्रिय क्रिया असं त्यांनी जे म्हटलं की त्या आसनावर बसून मनाला एकाग्र करून चित्ताच्या इंद्रियांच्या क्रियांना वश करून अंतःकरणाच्या शुद्धीकरता आपण योगाचा आता अभ्यास करावा, सुरू करावा, असं त्यांनी खरं म्हणजे त्या अभ्यासाच्या ज्याला उपोद्घात म्हणतो, सुरुवात म्हणतो, उपक्रम म्हणतो, असं त्यांनी तिथे सांगितलं आहे. आणि खरी सुरुवात त्यांच्या कुंडलिनी योगाला जी होते ती समम काय शिरोग्रीवम धारयन अचलम स्थिरः संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्चानव लोकयन. तर त्यांनी असंच म्हटलं आहे समम काय शिरोग्रीवम. आता काया सम असावी वगैरे वगैरे जे वर्णन करायचं त्याची आत्ता आपल्याला करायची काही गरज नाही. पण स्थिर समतोल साधून त्यानंतर त्यातल्या त्यात शरीराला स्थिर करून, अचल करून आणि नासिकाग्र दृष्टी ठेवून जितकं शक्य आहे तितके मनाचे संकल्प विकल्प अर्थातच आपण आधीच दूर केलेले आहेत. कारण मागच्या श्लोकात त्यांनी सांगितलं तत्र एकाग्रम मन कृत्वा, त्यामुळे मन आधीच एकाग्र केलेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये बसल्यावर मग प्रत्यक्ष त्यांनी आपल्या कुंडलिनी योगाला सुरुवात केली आहे. आपण कुंडलिनी योगाचा व्यवस्थित विस्ताराने विचार
प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीत करणार असल्यामुळे आपल्याला इथे त्याची चर्चा करायची किंवा त्याचा उल्लेख करायचं काही कारण नाही आहे. पण हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल की गीतेमध्ये जो विषय घेतला तो केवळ ध्यानयोगाचा विषय घेतला आहे की अष्टांग योगातला ध्यानयोग विचारात घेऊन त्या ध्यानाच्या मार्गाने समाधीपर्यंत पोचावं ही भूमिका खरं म्हणजे या ठिकाणी संकल्प विकल्पाला दूर करत निरोध करत म्हणजे पुन्हा पतंजलीची योगश्चित्तवृत्ती निरोधा ही व्याख्या डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी विषयाची मुळात चर्चा आहे 6व्या अध्याय. पण माऊलींनी इथे एकदम आपण जसं बोलतो ना की अहो बोलता बोलता एकदम ट्रॅक बदलला तसं त्यांनी आपला मार्ग एकदम बदलला आणि बदलून आपला जो कुंडलिनी योग आहे वास्तविक पाहता कुंडलिनी योगाचे अधिकारी माऊलींच्यापासून आजपर्यंत सुद्धा अनेक झाले असतील, होऊन गेले असतील, आपल्याला माहीत नाही. नाना रत्ना वसुंधरा या पृथ्वी तलावरती अधिकारी माणसांची काही कमतरता नाही. परंतु तरीही माऊलींनी ज्या प्रकाराने स्पष्ट करून एखादा विषय अहो प्रश्न विचारला आम्हाला, अहो स्वर्ग म्हणजे काय हो, कोण कोणाला स्वर्ग दाखवू शकणार आहे. पण माऊलींसारखे अधिकारी पुरुष म्हणतील बसा इथे आणि तुम्हाला स्वर्ग म्हणजे काय तुमच्या डोळ्यापुढे त्या स्वर्गाचं चित्र उभं करतो. हे जसं आपल्याला अशक्य आहे ते शक्य करून दाखवण्याचं सामर्थ्य जसं स्वामी समर्थ म्हणतात ना, अशक्य ते शक्य करतील स्वामी, त्यांच्याविषयीची धारणा आहे. आणि त्यांनी आपल्या ठिकाणी असंच म्हटलं ठीक आहे तुला काय पाहिजे मिळणार आहे. ही अशक्य ते शक्य करण्याचं सामर्थ्य असणारे ह्या सत्पुरुषांमधले ज्ञानेश्वर माऊली असल्यामुळे हा कुंडलिनी योग हा नाथ संप्रदायातला योग आहे. ही नाथ संप्रदायाची परंपरा आणि विशेषता आहे. अवघड आहे सगळं. ही सोहम साधनासुद्धा एका फार वेगळ्या मार्गाने जाणारी आहे. ह्या साधनेमध्ये दोन्ही गोष्टी होतात. एक तर संपूर्ण सृष्टीवरती पृथ्वीतलावरती संबंध विश्वब्रह्मांडावरती नियंत्रण प्रस्थापित होतं या योग्यांचं आणि त्याचबरोबर अध्यात्मातला अधिकार म्हणजे ते चिरंजीवच होतात आणि ते संबंध सृष्टीमध्ये अनिर्बंध अप्रतिहत संचार करतात. हा जो मोठा अधिकाराचा विषय आहे तो माऊलींनी या ठिकाणी आपल्याला स्वतःच्या अनुभवातून आणि प्रत्यक्ष लिखाणातून, ज्याला इंग्रजीमध्ये स्टेप बाय स्टेप म्हणतात, आपण क्रमाक्रमाने म्हणतो किंवा एखादा विषय समजावताना ज्याला आपण क्रमयोग म्हणतो अभ्यासाचा, बरोबर तसा त्यांनी आपल्याला तिथे समजावून सांगितलेला आहे. असो, परंतु आपल्याला त्याच्यावर चर्चा करायची नाही. पण ज्ञानेश्वरीचं वाचन करताना या विषयावरती फारसा उहापोह लोकांनी केलेला नसला तरीही इथे मात्र त्यांनी पूर्ण जे ज्ञानेश्वरीमध्ये पूर्ण बारकाव्याने अगदी शेवटापर्यंत आम्हाला निस्संदेह बनवण्यासारखा त्या विषयाची मांडणी करून आमच्या पुढे ठेवला आहे. तर हे त्याचं वैशिष्ट्य म्हणून इथे आपण पाहिलं. वास्तविक पाहता 6व्या अध्यायामधलं सूत्र जर काही असेल तर आपल्याला एकच सूत्र आहे असं म्हणावं लागेल की आपलं मन हे संकल्प विकल्प रहित पाहिजे. सुरुवातीला अभ्यास करताना निदान विकल्प दूर व्हावेत म्हणजे फक्त संकल्प राहतील आणि मग संकल्पामध्ये म्हणजे कसं आपल्यासारख्या सामान्य माणसाचा विचार करायचा तर आपल्याला असं म्हणता येईल की माझ्या मनामध्ये आता हे काम करू का करू नको, अगदी साधं सोपं असं आलं तर करू नको तर का करू नको 4 गोष्टी येतात. मग करायला पाहिजे हे तर आतून माहीत असतं, मग ते करायचं आहे म्हणजे करणार आहे हा संकल्प तर असतोच. पण त्याबरोबर ही जी दुविधा असते ही दुविधा दूर करून विकल्प तरी किमान दूर करावा आणि मग संकल्पामध्ये त्यातल्या त्यात राहण्याचा प्रयत्न करावा. हा पहिला अभ्यास आहे. म्हणजे योगश्चित्तवृत्ती निरोधामध्ये निदान अर्धा भाग दूर करणे म्हणजे विकल्पाला दूर करणे आणि संकल्पात राहणे. म्हणजे मग काय होतं, विकल्प नाही की डोक्यातले विषयच संपतात. आता मला हे काम करायचं आहे, आता जे काम करायला घेतलेलं आहे बस त्या कामाची जी विधायक बाजू आहे की काय काय करायचं. आधी आंघोळ करायची आहे म्हटलं तरी काय करायचं आहे, पाणी गरम आहे ना, कपडे घेतलेत ना, आंघोळीला बादली आहे ना, तांबे आहे ना, आणि आपल्याला आंघोळ करताना न्हायचं आहे का, साधी आंघोळ करायची आहे का, साबण लावायचं आहे का, तेलाने आपल्याला अभ्यंग करायचं आहे. झालं. ते जे करायचं आहे ते फक्त संकल्पात्मक आहे आणि त्यामुळे अगदी साधीशी कृतीसुद्धा आंघोळ करतो आहे तरीसुद्धा आंघोळीत नेमकं करायचं आहे काय
याच्या पलीकडे दुसरा विचार नाही. मग विकल्प राहत नाही, संकल्प राहतो. आता व्यवहारतः ध्यानाचा विचार करताना असं आहे किंवा अभ्यास करतानाची गोष्ट अशी, कुंडलिनी आपण आत्ता ह्या क्षणी बाजूला ठेवा, तो विषय नाही. आपल्याला इथे जो ध्यानयोग सांगितला आहे त्यातला ध्यानाचा विचार करायचा जेव्हा आहे आपल्याला आता, तर त्या ध्यानाचा अभ्यास मग कसा करायचा ही साधी गोष्ट आहे. आता आपण संकल्पात आलो, आता आपण आंघोळीला आलेले आहोत, आपल्याला काय काय करायचं हे आपल्या संकल्पाने निश्चित झालं आहे. म्हणजे आत्ता डोकं रिकाम आहे, डोक्यात विचार नाही आहे. मग जो विचार नाही आहे तो कशाने भरायचा? नामस्मरणाने भरा. कुणी सोहमनी भरा म्हणेल, कुणी सत्संकल्पाने भरा म्हणेल, कुणी सत्चिंतनाने भरा म्हणेल. कारण चिंतन कशाचंही होऊ शकतं, म्हणून आपण सत्शब्द वापरतोय की जे चांगलं आहे त्याचं चिंतन कर. म्हणजे ही मिळालेली एका संकल्पातून दुसऱ्या संकल्पापर्यंत जाण्याची जी मधली जागा आहे किंवा ज्याला आपण अवकाश म्हणू, तो जो अवकाश आहे तो अवकाश कशाने भरायचा आहे आपल्याला? तर तो अवकाश भरायचा आहे तो आपल्याला जे आवडेल त्या नामस्मरणाने भरून. नाही, मी आत्ता आपल्याला म्हटलं तसं की चिंतन आहे. एखाद्याच्या मनामध्ये एखादा विषय चालू आहे, सायंटिस्ट असेल तो त्याचं चिंतन करील, एखादा आध्यात्मिक मनुष्य असेल एखाद्या ओवीचं चिंतन करील, किंवा एखाद्याचं भजनाची आवड आहे, नामस्मरणाची आवड आहे, नामस्मरण करील. भजनाची आवड आहे ते भजन तो पुन्हा पुन्हा म्हणत राहील, त्या भजनानंदात तो राहील. म्हणजे संकल्पाला सोडून त्याचं मन विकल्पाच्या दिशेकडे जाणार नाही. आणि ही गॅप जर अशी भरली, हे जे अंतर आहे, हा जो अवकाश आहे तो असा भरत चालला, तर पुढचा संकल्प गरज पडेल तेव्हा येईल, तोपर्यंत विकल्पाला थारा राहणार नाही. आणि त्यामुळे मनुष्य संकल्पातून संकल्पात जात राहील. ही एक सामान्य पद्धतीने आपल्यासारख्या सामान्य माणसाला असलेली संकल्पात राहण्याची सोय आहे. हळूहळू काय होत जाईल, हे केलेला हा जो अभ्यास आहे, हा अभ्यासच आपल्याला या एका संकल्पातून दुसऱ्या संकल्पात आम्ही प्रवेश करायला किंवा चुकून का होईना विकल्प निर्माण व्हायला जो वेळ येतो आपल्या वाट्याला, तो अधिकाधिक लांबलेला असेल. नाहीतर झरझर झरझर विकल्प येत राहतील. म्हणजे वेळेतलं अंतर आहे ते सुरुवातीला कमी असतं. मग पुढे पुढे असा अभ्यास माणूस करत गेला की विकल्प तर हा सुटलेलाच आहे असं आपण समजू की अभ्यासातली ही प्रगती झाली आहे. संकल्पात सुद्धा चांगलंच अंतर पडेल आणि त्यामुळे त्या अंतरामध्ये त्याला त्याचं जीवन उत्तम प्रकाराने ध्यानाच्या मार्गाने पुढे न्यायला सोपं जाईल. कारण काय होतं, मग उरलेल्या जीवनामध्ये सुद्धा दिवसभरातला व्यवहार आहे, त्या व्यवहारात सुद्धा उगीच्या उगीच विकल्प येत नाहीत. माणसाला मग काहीतरी नाव घेण्याची, काहीतरी चिंतन करण्याची गोडी लागते. मग तो नाही त्या गोष्टीत पडत नाही. किंवा आपल्यासारखा माणूस आहे, सामान्य आहे, करमणुकीचा विषय आहे, कुठे काही ऐकायचं आहे, फार तर फार अगदी आपण सर्वात खाली उतरून म्हणू की जे म्हणजे कल्पनेतलं सुद्धा कल्पनाविश्व आहे असं म्हणता येईल. अशा आपल्या ज्या सिरियल्स आहेत ना, हे जे सगळे सोप प्रोग्राम्स आहेत की ज्याच्यामध्ये काही अर्थच नाही आहे. म्हणजे ते म्हणतातच मुळी की आम्ही जे कार्यक्रम करतो हे सगळे म्हणजे फुगे किंवा बुडबुडे असंच आहे, त्याला काही अर्थ नाही. कारण काय, मुळातच आपण करमणुकीकरता निवडलेलं माध्यम आहे ते प्रातिभासिक आहे. टी व्ही म्हटलं तर प्रातिभासिकच सत्ता आहे ती, पण ते काही सत्य नाहीच ना. आपण जेव्हा चित्र पाहतो ते चित्र त्यावेळी खरं मानून जेव्हा आपण पाहत जातो त्यावेळी एका प्रातिभासिक सत्तेत आपण वावरत असतो. पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्यातलं कथानक जे आहे ते आणखीन प्रातिभासिक आहे. म्हणजे माध्यम प्रातिभासिक आणि त्या प्रातिभासिकात जे पाहायचं ते प्रातिभासिक असं जेव्हा आम्ही पाहतो, म्हणून नाही तर त्याच माध्यमातून आम्ही काही विधायक पण पाहू शकतो. पण माध्यम प्रातिभासिक आहे हे विसरता कामा नये. म्हणजे त्याचा परिणाम जो आहे प्रातिभासिकतेचा तो टाळायचा असेल तर मन जे पाहतो आहे त्याच्यात फार एकाग्र करावं लागतं. तेव्हा त्या सात्विकतेतच मन रमतं त्याच्याही, ते जरी साधन प्रातिभासिक असलं तरी. आणि आपण आता बघतो ते कसं सात्विकतेत रमतं हा विषय आपण एक क्षणभर सोडून देऊ. पण प्रातिभासिकातल्या प्रातिभासिकात नक्की रमतं हे आपण पाहतो की आपल्या घरातल्या लहान लहान मुली कामाला येत असतात. ज्या दिवशी त्या सिरियलमध्ये लग्न असतं त्या दिवशी ते मॅचिंग, त्या दिवशी ते ब्युटी पार्लर, भारी भारीचे कपडे असं नेसून तो कार्यक्रम बघायला बसतात. म्हणजे त्या कार्यक्रमातलं ते लग्न केव्हा रेकॉर्ड केलं आहे आणि ते केव्हा दाखवत आहेत
पण आत्ताही मात्र त्या काळाचा विचार न करता आजच्याही काळाला जे सुसंगत नाही असं जे चित्र आहे त्या चित्रावर मन एकाग्र करते. म्हणजे ही जी प्रातिभासिकता आहे ही सोडावी किंवा ही नसावी. पण असो, आपण जे म्हटलं आत्ता की यातही मन रमतं. सगळेच काही या सिरियल्समधनं किंवा सगळेच काही या सगळ्या करमणुकीच्या काही वेगवेगळ्या कार्यक्रमामधून आपलं मन काढून घेऊ शकतात असं नाही आहे. हळूहळू बदलायचं असेल तर बदलेल. परंतु ह्याही ठिकाणी जेव्हा काही दर्जेदार कार्यक्रम असतात किंवा ज्याच्यातून सात्विकता तुमची अधिकाधिक, आता परवाचंच आपण पाहिलं तर आत्ताचे राम जन्मभूमी जे प्रतिष्ठापना जी झाली रामाच्या मूर्तीची, त्या रामजन्मभूमीपासूनचा कार्यक्रम आपण जो बघितला तर तो कार्यक्रमसुद्धा आत्ता आज पुन्हा पाहिला तरी पुन्हा अंतःकरणामध्ये तीच सात्विकता येते. किंवा अगदी अलीकडचा कार्यक्रम कोणताही घ्या, आपलं एखादं भागवत घ्या किंवा एखादा चांगलासा कार्यक्रम घ्या की ज्याच्यामध्ये काही सात्विक गोष्टी फार दर्जेदारपणे मांडल्या आहेत. असं सांगण्याचा हेतू एकच आहे की अशाही काही गोष्टीमध्ये आम्ही रमतो. प्रत्येकच वेळी आम्ही काही नामस्मरणात रमू किंवा प्रत्येकच वेळी आमच्या मनातली असणारी दोन संकल्पामधली जी अंतरं आहेत ती अंतरं काही आम्ही नामस्मरणाने ह्यानीच भरू कारण शेवटी मनुष्य आहे. तो 24 तास ह्याच्यामध्ये रमू शकत नाही. तसा रमला तर तो संतच होऊन जाईल हे लक्षात ठेवा. असं होत नसतं. आणि त्यामुळे एकच आहे की जो काही काळ आहे त्यातल्या त्यात आपण अधिकाधिक चांगल्या गोष्टीत रमावं. म्हणजे भले संकल्प होतील न होतील पण निदान अंतःकरणाची सात्विकता बिघडणार नाही एवढं तरी होईल. असो, पण दिवसाच्या 24 तासामध्ये आपण हा विषय जाणून घेतो. त्याचबरोबर आपलं मन जास्तीत जास्त शुद्ध विकल्परहित ठेवण्याचा प्रयत्न करत राहतो. ह्या सगळ्याला पोषक काय आहे किंवा हे सगळं कसं साधावं त्याकरता त्यांनी आपल्याला पुढे एक श्लोक दिला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. तेव्हाच योग दुःखाचं हरण करणारा होतो. म्हणजे योग आमच्या ठिकाणी, कारण आम्ही नाहीतरी कशाकरता करतो. योगाचं फल काय? कैवल्य. कैवल्य म्हणजे काय? केवल स्थिती. त्याचं व्यावहारिक रूप म्हणजे काय? संभूतीतलं रूप म्हटलं आपण. प्रकट रूप म्हटलं सुख. म्हणजे शेवटी मनाला सुख, मनाला स्थिरता, मनाला आनंद हाच विषय आहे. दुसरा काय विषय आहे? मग आता हे मिळवण्याकरता, आनंद मिळवण्याकरता, सुख मिळवण्याकरता किंवा ती केवल अवस्था मिळवण्याकरता जर या दिशेने म्हणजे योगाच्या दिशेने, ध्यान योगाच्या मार्गाने किंवा संकल्प विकल्परहित होण्याचा विचार करून आम्ही जर प्रवास सुरू केला तर त्या प्रवासाला मार्गदर्शक, त्याला उपयुक्त, नंतर त्याला अधिकाधिक लवकरात लवकर हा मार्ग साधावा म्हणून केलेला उपाय म्हणून भगवंतांनी सांगितलं आहे की युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. हा योग मनाला सुख देणारा आणि मनाच्या चंचलतेपासून निर्माण होणाऱ्या विकारांना दूर करणारा जो व्हायचा असेल तर आम्ही काय करायला पाहिजे? युक्त आहार घ्यायला पाहिजे. योग्य भोजन असावं. आज आपण अनेक प्रकारांनी आपल्या भोजनावर टीका करतो, बोलतो, एकमेकांना सांगतो काय हो हे जंक फूड आहे, काय हो हे आपल्याकडे फास्ट फूड आहे. हे सगळं काही उपयोगाचं नाही. एक काळ होता की मनुष्याला हे सगळं करण्यामध्ये जास्तीत जास्त विविधता मिळावी ह्याच्यामध्ये आनंद होता. आज करोनाने आपल्यावर जे काही अनेक उपकार केले त्यातला हा पण एक उपकार आहे की करोनामध्ये जेव्हा मनुष्याचं हे बाहेरचं जंक फूड, फास्ट फूड खाणं बंद झालं आणि तो जेव्हा घरात काय खायचं आहे ते सात्विकांना असेल नसेल पण घरामध्ये बनवून खाऊ लागला, त्याबरोबर त्याला घरच्या अन्नाची, साध्या अन्नाची आणि ह्या गोष्टी खाऊ नये ह्याची किंमत कळायला लागली. असं आपला काही आजचा विषय नाही. परंतु युक्त आहार म्हणजे खरं सांगाल तर अगदी ताजं भोजन. आपण इतकं ताजं भोजन घेऊ शकत नाही पण त्यातल्या त्यात किमान शिळं खाणं तरी टाळावं. आपल्याकडे ताजं भोजनाची संकल्पनाच अशी आहे की 2-2.5 तासात केलेलं भोजन. त्यामुळे युक्त आहारामध्ये काय होतं माहिती आहे का? अगदी साधं भोजन आपण करावं ही धारणा राहते. साधं भोजन का? कारण स्वयंपाकामध्ये जेव्हा जी काही पदार्थ आपण ज्या पदार्थांचा विचार करतो, जी काही त्या पदार्थाची कृती असते
ती कृती जर का पुष्कळ गुंतागुंतीची असेल किंवा लांबलचक असेल तर पदार्थ बनवायला वेळ लागतो. पदार्थ बनवायला वेळ लागतो म्हणून माणूस तो सकाळी तरी करून ठेवतो, आदल्या दिवशी तरी करून ठेवतो. काहीतरी बदल हवा ही जर माणसाच्या मनाची किंवा जिभेची चाल असेल तर आपल्याला ठेवावं लागतं करून. मग ते अन्न जे शिळं होतं खऱ्या अर्थाने तर तसं अन्न मग आपल्याला खाण्याची वेळ येते. पण साधं भात भाजी आमटी पोळी एवढं व्हायला आजच्या असलेल्या आपल्या सुखसोयींमध्ये तर 1 पाऊण तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही. बाकीची सगळी रॉ तयारी आपण ज्याला म्हणतो की भोजन तयार करण्याच्या पूर्वीची जी तयारी आहे ती असेल तर प्रत्यक्ष स्वयंपाक बनवायला अर्धा ताससुद्धा पुरेसा आहे. म्हणजे किती ताजं अन्न खाता येतं. जेवणाच्या पूर्वी जर अर्ध्या तासामध्ये भोजन बनलं तर त्याच्यातले सगळे आपण बोलतो तसे सगळ्या प्रकारची द्रव्य म्हणजे त्याच्यामध्ये असणारे विटॅमिन्स आहेत, त्याच्यामध्ये असणारे प्रोटीन्स आहेत, म्हणजे प्रथिनं असो की त्याच्यामध्ये असणारी एक प्रकारची जी पोषणमूल्ये असलेली द्रव्य असो त्यांचा नाशच झालेला नसतो आणि आपल्या शरीराला ते अन्न अधिकाधिक चांगलं मिळतं. आता एका गोष्टीवरती आपण पूर्णपणे जे जगावर अवलंबून आहोत म्हणा किंवा आजच्या जीवन पद्धतीवर अवलंबून आहोत म्हणा की आज ज्या प्रकारची खतं जगभर वापरली जात आहेत ती सगळी रासायनिक आहेत की ती आमच्या शरीराला मारक आहेत. आज जी जंतुनाशकं पेस्टिसाइड्स वापरली जात आहेत तीसुद्धा सगळ्यांना त्रासदायकच आहेत आणि ज्याच्यामुळे आमचं शरीर आमचं पचनसंस्था किंवा अनेक प्रकारांनी शरीराला विकारवश करणारे आहेत. निरनिराळे रोग लागणं शक्य आहे. आता आज आपण पाहिलं तर गंभीरपणाने इतके दिवस आपल्याकडे एकच समस्या जास्त गंभीरपणाने बोलली जात होती की जगामध्ये सगळ्यात जास्त डायबिटीसचं दुखणं किंवा मधुमेहाचं दुखणं भारतामध्ये आहे. त्यानंतर जे बोलणं सुरू झालं ते हृदयविकार भारतामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये बळावतोय. तोही विषय बोलून झाला, चर्चा करून झाली. आज परिस्थिती अशी आहे की अल्टरनेट माणसाला थायरॉईड आहे. म्हणजे हा नवीन थायरॉईड कधी सुप्तावस्थेत असेल, डॉर्मंट स्टेजमध्ये असेल, कधी प्रत्यक्ष तुमची पॅथॉलॉजी म्हणजे ब्लड पिक्चर दाखवत असेल, काही असेल, परंतु आज थायरॉईड इतक्या मोठ्या प्रमाणात आलं आहे की आता जेवणच आम्ही असं बनवतो म्हणजे बनवणारं धान्य पिकवणंच जे आहे तेच इतकं चुकीचं आहे की आमच्या बनवलेल्या जेवणाच्या पद्धतीमध्ये सुद्धा ते जे थायरॉईडचे जे विपरीत परिणाम आहेत ते घालवता येत नाहीत. म्हणजे आता युक्त आहाराबद्दल आपण काय बोलणार, मर्यादित स्वरूपात बोलणार की त्यातल्या त्यात ताजं, त्यातल्या त्यात साधं, कमीत कमी कॉम्प्लिकेटेड आणि विरुद्धाशन म्हणजे एकातच दही, त्याच्यातच दूध, त्याच्यातच साखर, त्याच्यातच आंबट, हे असे पदार्थ एकत्र करणं. कोणते पदार्थ एकत्र करून खावेत न खावेत त्याचे परिणाम शरीरावर काय होतात या सगळ्याचा विचार करून जरा मी खात पित राहिलो. आता आजकालचं म्हणजे खाण्यापिण्यावर अवलंबून आहे तसं वस्त्र लेण्यावर पण याच्यातच येतं. युक्त आहारामध्येच आपण, कारण इथे वेगळं त्यांनी वस्त्रप्रावणाकरता म्हटलं नाही, पण आज आपण जो सिंथेटिक कपडा वापरतो ज्याच्यामध्ये जो धागा आहे तो धागा पूर्ण सुती नाही आहे किंवा रेशीम नाही आहे, ते सोडून असलेले जे धागे आहेत आणि आपल्या देशाची जी हवामान ऋतुमानाप्रमाणे बदल असू दे आणि प्रत्येक भागामध्ये प्रांतामध्ये थोडा ऋतूतलाही बदल वेगवेगळ्या प्रकारचा असू दे, म्हणजे कुठे जास्त थंडी असेल, कुठे कमी थंडी असेल वगैरे वगैरे, किंवा कुठे किती दिवस थंडी असेल, किती दिवस पाऊस असेल, काही असो, पण भारतातल्या ह्या ऋतुमानांमध्ये आपल्याला सिंथेटिक कपडा जुळणारा नाही आहे. वास्तविक पाहता जगात कुठंच जुळणारा नाही तसा विचार केला तर. पण आपल्या इथे तर उष्णकटिबंधामध्ये तर तो घालताच येत नाही. आज परिस्थिती अशी आहे की शरीराला नीट राखण्याकरता म्हणून जसा युक्त आहार सांगितला आहे, जसा युक्त विहार सांगितला आहे, तसं युक्त पोशाखही पाहिजे. नाही तर शरीराला इतक्या प्रकारांनी म्हणजे आपल्या त्वचेचे रोग म्हणा किंवा तक्रारी म्हणा इतक्या प्रकारे ग्रासू शकतात की मोठी परिस्थिती कठीण आहे त्याच्यामधून सुद्धा. तर युक्त आहार आणि युक्त विहार माणसांनी, आता कसं झालं आहे, 2 व्हीलर्स तर माणसाच्या कडे जवळजवळ सर्व ठिकाणी आवश्यक असल्यासारखी वापरली जाते. आता ती जवळ असल्यामुळे आज दिवसभरामध्ये मी 100 किलोमीटर प्रवास केला आहे
फिरले, 50 किलोमीटर फिरले का 25 किलोमीटर काहीच वाटत नाही. 5-5, 10-10 किलोमीटरचा प्रवास सहज केला जातो. आणि दिवसभरामध्ये मनुष्य इतका फिरतो आणि इतकी कामं अंगावर घेतो. आणि आता त्यामुळे जे ऑर्डर ऑफ द डे म्हणावं तसं प्रत्येक माणसाला भूषण काय, छे हो मी इतका बिझी आहे की मला वेळच नसतो. ज्याला वेळ आहे तो म्हणतो आम्ही काय नुसते रिकामटेकडे बसलोय, आमचा वेळ जाता जात नाही, आम्ही आपले घड्याळ पाहत बसतो. तो घड्याळ पाहत बसणाराही काही कोणी वाईट म्हणजे त्याला काही मिळत नाही आहे किंवा कशाच्यापासून तरी तो वंचित आहे असं खरं काही नाही आहे. पण एक माणसाला असं आता होऊन बसलं आहे की हातात वाहन आहे आणि वाहन वेगाने जात आहे, त्याचा शरीराला त्रास होत नाही. तो अनेक गोष्टी जरूर नाही इतक्या स्वतःच्या मागे लावून घेतो, मनाचं स्वास्थ्य घालवतो. आणि योगाचं जे आपण मूलभूत तत्व म्हणू त्या मूलभूत तत्वामध्ये मनाला, बुद्धीला आणि शरीराला कमीत कमी प्रमाणात तुम्ही वेग आणि शांतता किंवा कमीत कमी प्रमाणात शरीरावर, मनावर आणि बुद्धीवर होणारे जे आघात आहेत, म्हणजे जसं एखादा सर्जन आहे, सर्जरी करत असतो, त्याला सर्जरी करण्यामध्ये भयंकर टेन्शन असतं, त्याला भयंकर ताणतणाव असतो. त्या ताणतणावामध्ये काय निघतं आहे, काय काढून टाकायचं आहे, ते काढून टाकेपर्यंत तो एका त्याची म्हणजे मनाचं रबर ताणलेलं असतं. आणि ते इतकं शिगेला पोचतं जेव्हा त्याची ती सर्जरी एका विशिष्ट स्थितीमध्ये येते आणि मग तो त्याच्यातून बाहेर पडतो आणि त्याचं टेन्शन रिलीज होतं. म्हणजे तो त्या ताणतणावामध्ये त्याचा ग्राफ बदलत राहतो. हे एक ऑपरेशन झालं, ते पुढच्याच्या ताब्यात सोपवलं, त्यांनी काय स्टिचेस वगैरे घालावेत करावेत, सर्जन तिथून निघाला, लगेच दुसरं ऑपरेशन करतो. म्हणजे जेव्हा डॉक्टर सांगतात की किंवा आमच्या काळामध्ये नीतू मांडके म्हणायचे दिवसाला मी बायपास सर्जरीजसुद्धा 5-5, 6-6 करतो, 8-8 करतो. एकेका दिवसात इतक्या बायपास सर्जरीज करणं म्हणजे आपल्या ताणतणावाचा ग्राफ आहे, जो आलेख आहे तो फार टोकाला नेणं, खाली उतरवणं. आणि एका सेकंदामध्ये जी ती टेन्शन किंवा त्या ग्राफची उंची जी वर जाते आणि मग एका क्षणात ती जी रिलीज होते किंवा ती सैल होते, शिथिल होते, या सर्व गोष्टी शरीरावरती परिणाम करणार आहे. त्यामुळे योगाभ्यासाला हा सगळा विषय हा मारक आहे. म्हणजे मनाची किंवा बुद्धीची किंवा शरीराची ही अशी टोकाटोकाची अवस्था सारखी. गतिमान वाहनावर बसला, आता रस्ता चांगला असला, 4 ट्रॅक असला की माणूस 120च्या स्पीडनी जातो. म्हणजे बॉडी ही 120च्या स्पीडमध्ये ठेवली आहे तुम्ही, इतकी गतिमानता. तुम्ही उतरला दाराला म्हणजे गाडीच्या दाराला कुलूप लावलं, गेट बंद केलं की संपलं ना, तुमचा स्पीड 0वर आला. मग कुठे 120 कुठे 0. हे जे होणारे बदल आहेत हे सगळे आमच्या मनावर पण होतात. आणि त्याचा जो त्रास आहे तो त्रास किंवा तो अंतराय किंवा ती आपण काय म्हणू आणलेली अडचण किंवा अडथळा हा योगाला मान्य नाही आहे. म्हणून योग युक्त विहार सांगतो की योग्य पायी चाला, भरभर चाला, जोरात चाला, सायकलवर चाला. नेत्रेंकडे किती वर्ष सायकलसारखं वाहन होतं की ते फार वेगाने जाऊ शकत नाही, फार वेगाने ताणात चालवावं लागत नाही. कारण 120चा स्पीड घेतला की आपल्याला ब्रेक अर्जंट केव्हा मारावा लागेल सांगता येत नाही. समोर कोण येईल, कसा येईल, त्याचा ताण काही कमी नसतो. नकळत तुम्ही त्या स्पीडमध्ये, बॉडी तर स्पीडमध्ये टाकताच, पण त्या शरीराच्या बरोबर मनाला सुद्धा त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक वेगाने पुढे नेतात. तर योग म्हणतो ह्या आशाला योग साधणार नाही. तो म्हणतो माझ्या क्षेत्रामध्ये प्रवेश करायचं तर तुम्हाला सगळं युक्तच ठेवायला पाहिजे. म्हणजे युक्त आहार, युक्त विहार, युक्त स्वप्नावबोधस्य. तो म्हणतो की स्वप्नावबोधस्य म्हणजे जी झोप आहे ती सुद्धा आज इतक्या वाजता झोपलो, उद्या तितक्या वाजता झोपलो. म्हणजे आपल्या झोपण्याला भेटण्याला आता असं आहे, पूर्वीच्या घडी आपल्याकडे लोकांना जेवायला बोलवायचं म्हटलं तर जेवणंही नेहमी दुपारी असायची. आणि एक आपल्याकडे छानसं म्हटलेलं आहे की निहारी राजासारखी करावी. दुपारचं जेवण आहे ते शेतकऱ्यासारखं करावं आणि रात्रीचं जेवण आहे ते भिकाऱ्यासारखं करावं. सकाळच्या खाण्यामध्ये काही चांगले उच्च पदार्थ किंवा अधिक ज्याला आपण पचायला जड
किंवा अधिक पौष्टिक पदार्थ आहेत जरूर खावेत. सुकामेवा आहे किंवा आपल्याला जर काही लोणी आहे, साय आहे, यासारखी द्रव्ये आहेत, अधिक तूप आहे, तरी ते सकाळच्या खाण्यात खावं. कारण सबंध दिवस आहे, त्या हालचालीमध्ये ते पचून जातं. त्याचं विघटन झाल्यानंतर ते आपल्याला फॅट्समध्ये कन्वर्ट होत नाही. त्याच्यामधून केवळ म्हणजे मांसल भाग निर्माण होत नाही, तर त्याच्यामधून जे निर्माण होतं ते शरीराला पुष्ट करणारं निर्माण होतं. आणि जे त्यातलं पौष्टिक नसतं ते शरीरातून बाहेर टाकलं जातं. पण रात्रीच्या वेळेची जेवणं ती उशिराची आणि त्यात ती अधिक म्हणजे पचायला जड असणारी अशी जर केली तर शरीराची आजच्या शब्दात तर वाट लागते. ते शरीर जे आहे ते काही चांगल्या तऱ्हेने पचवत नाही, त्याचं विघटन होतं आणि त्याचं जे रूपांतर आहे ते मनुष्याच्या ठिकाणी फॅट्समध्ये होतं. आणि आपल्या त्वचेच्या खाली तो सगळा जो भाग आहे मेदाचा, त्याला मेद म्हणतो आपण, तो मेद त्याच्या खाली थर जमत राहतो. मग कातडीसुद्धा तिचं पातळपण निघून जातं, नाजूकपण दडदडीत होत जाते कातडी, शरीराचं वजन वाढत जातं आणि एक प्रकारे अनेक रोगांना आमंत्रण देणारं हे सगळे परिणाम आहेत ते ठरतात. नाहीतर सकाळचं जेवण भरपूर घ्यावं, म्हणजे सकाळची न्याहारी भरपूर असावी. न्याहारीनंतर मनुष्य बाहेर पडतो. दुपारच्या जेवणामध्ये जसा शेतकरी पोटभर खातो पण हलकं खातो आणि खाल्ल्यानंतर सुद्धा झोपणं तो करत नाही, तो पुन्हा थोडीशी विश्रांती घेऊन पोटाच्या दिशेने त्याच्या पचनाला अवकाश देऊन एक अर्धं पोट जेवून तो कधीच पोटभर जेवत नाही. त्याला पुन्हा एक आमच्याकडे छान गोष्ट सांगितली जाते की पाणी केव्हा प्यायचं, हा युनिव्हर्सल क्वेश्चन आहे की आधी प्यावं, नंतर प्यावं, जेवणाच्या आधी अर्धा तास प्यावं, जेवणानंतर अर्धा तास प्यावं, जेवणाबरोबर पीत राहावं, जेवणानंतरच प्यावं, जेवणातच प्यावं, नंतर पिणं नाही. ते सगळे वादाचे मुद्दे आहेत. परंतु असंच एकाने, तो शेतकरी जेवत होता, जेवण झालं आणि त्यांनी तांब्यावर पाणी, आपलं तांब्या लावला तोंडाला, तांब्यावर पाणी प्यायला. तोंडला, अरे 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 तू जेवण झाल्यावर तांब्यावर पाणी प्यायलंस. अरे जेवण झाल्यावर कधी पाणी पित नाही, पाणी पिऊ नये, शरीराला चांगलं नाही. बरं म्हणला. त्यांनी त्याचं ते बांधून आणलेली भाकरी होती फडक्यामध्ये, ते सोडलं फडकं त्याचं आणि त्या फडक्यातनं एक भाकरी काढली, पुन्हा चटणी घेतली, चटणी भाकरी खाल्ली, जा हात धुतो. जो इतके कष्ट करणार आहे त्याचं जेवण झाल्यावर सुद्धा त्याला तू पाणी घेणं अनिष्ट आहे म्हणालास ना, तुझ्या पाण्यावर एक भाकरी खातो, त्याला काय, त्याला ते खाण्याचं काही वाटलं नाही. त्याचं कारण असं की तो आहारच इतका घेतो की पुन्हा एक भाकरी खायलाही त्याला अडचण वाटली नाही, ती पचवायची तर अडचण त्याहून वाटली नाही. कारण आम्ही पोटभर जेवायचं आणि दुपारची वामकुक्षी असं म्हणून लोळत पडायचं. आणि दुपारच्या भोजनानंतर आडवं होणे, वामकुक्षी म्हणजे अगदी 15च मिनिटं मनुष्य पडून राहिला तर मान्य आहे. अन्नपचनाच्या दृष्टीने डाव्या कुशीवर झोपला तर म्हणून वामकुक्षी, ती वाम म्हणजे डावं आणि कुक्षी म्हणजे आपल्या त्या अंगावरती, त्या डाव्या अंगावरती शरीरात तोलून म्हणजे अंथरुणावरती त्या दिशेने झोपला, 15 मिनिटं झोपला तर त्याचं काय आपण लिव्हर फंक्शन म्हणू, त्याची शरीराची जी काही पचनाची क्रिया पचन संस्थेला ते उपयुक्त ठरतं. पण आम्ही हे ढेर पोटभर खायचं आणि झोपा काढायच्या 2-2 तास की दुखणीच आली ना. ते दुखण्याला आमंत्रण आहे. त्यामुळे इतकं कटाक्षाने सांगितलं जातं आयुर्वेदामध्ये की काही झालं तरी दुपारचं झोपू नका. दुपारचं झोपणं हे सगळ्या दुखण्यांना आमंत्रण आहे. त्यामुळे त्यातल्या त्यात पर्याय मग आपण बसल्या बसल्या एखादी डुलकी काढतो, आडवं पडत नाही, एवढंच. तर सांगायचा हेतू असा की कोणत्याही स्थितीमध्ये झोपणं ह्याची पण एक मर्यादा आणि वेळ दोन्ही ठरवली पाहिजे. आपल्याला किती तास झोपल्याने आपली झीज भरून येते किंवा आपल्याला ताजं तवानं वाटतं, एखाद्याला 3 तासाची झोप पुरेल. आता त्या मोदींसारख्यांनी तर 0 आवर स्लीप आणण्याचा त्यांनी आपल्या बाबतीत प्रयत्न केला. ते 2-2.5 तासाच्या झोपेवरती पूर्ण दिवसाचं काम करू शकतात. त्यांना काही असं वाटत नाही, त्यांचा अभ्यास आहे तेवढा. तसंच ज्याचा अभ्यास जो किंवा ज्याच्या शरीराची गरज जी किंवा ज्याचं आरोग्य जसं त्याप्रमाणे त्याला झोप पुरते. आणि तेवढी झोप, पण जर एखाद्याला 10 तास झोप लागत असेल तर घ्यावी लागेल ना, कारण ते शरीर जर कार्यक्षम राहत नसेल तेवढं.
सांगता येत नाही, पण सामान्य माणसाला एक 8 तासाची झोप पुष्कळ आहे. आणि साधारणपणे झोप घ्यावी ती 6 ते 7 तासाची झोप घ्यावी. पण त्याच्याकरता तेवढा सराव करावा. नाही जमला तर 8 तासाची झोप, एखाद्याची प्रकृती नाजूक असेल आणि दिवसभर तो व्यवस्थित काम करत असेल तर त्याला लागते 8 तासाची विश्रांती. तर असो, पण त्यालाही एक काही नियम असावा. रोज रात्री कसं झोपावं, आता आपल्याकडे तर सांगितलंच आहे. झोपताना रात्री 9 वाजता झोपावं, भोजन 7 वाजता घ्यावं. कारण अन्न पचायला अगदी उशिरात उशीर 8:30 पर्यंत जेवावं. कारण अन्न पचण्याचा जो काळ आहे तो 11 ते 2 आहे. आणि त्यामुळे ते अन्न 2-2.5 तास पुढे जायचं आणि ते योग्य प्रकारे पचवून त्यांनी आम्हाला शरीराला उत्तम प्रकाराने पुष्टी द्यायची, असं जर आपली अपेक्षा असेल आणि असं मिळावं असं जर आपल्याला आपल्या आरोग्याच्या दृष्टीने वाटत असेल तर आपण हे सांभाळलं पाहिजे. आता हे किती सांभाळता येतं, आपल्या व्यवसायामुळे कसं सांभाळता येतं, मग व्यवसायात काय पर्याय शोधावेत, किंवा व्यावसायिकांनी सुद्धा म्हणजे तो स्वतः ज्या व्यवसायावरती स्वतंत्र आहे म्हणून, तर त्यांनी सुद्धा आपल्या जेवणाच्या वेळा कशा प्रकारे त्याचं नियोजन करावं किंवा योजाव्यात, हा सगळा आपला भाग आहे. पण हा योग आपल्याला सांगतो, कारण आपल्या व्यवहाराला तो कुठे थांबा म्हणत नाही. तो आपल्याला भोजनापासून निवृत्त करत नाही, आपल्या हिंडण्या फिरण्यापासून, म्हणजे आजच्या शब्दात बोलायचं तर चलनवलनापासून, ॲक्टिव्हिटीपासून आपल्याला कुठे तो थांबवत नाही. तसंच तो आपल्या झोप घेण्याच्या बाबतीत सुद्धा ज्यांनी त्यांनी आपला विषय ठरवावा या दृष्टीने तो आपल्याला तिथेही अडवत नाही. आता प्रश्न असा आहे की त्याचं नियोजन मात्र तो आपल्याकडनं अपेक्षित करतो. तो म्हणतो जे असेल ते, कारण योग ही डिसिप्लिन आहे. आपण आता बोललो का नाही आतापर्यंत माहिती नाही, परंतु योगश चित्तवृत्ती निरोधा हे जर दुसरं योगसूत्र असेल तर पहिलं योगसूत्र असं आहे, अथ योगानुशासनम. हे योगाचं अनुशासन आहे हा योग म्हणजे. आता इथे, आता यानंतर, किंवा आता तुम्ही जेव्हा ह्या क्षेत्रात प्रवेश कराल तेव्हा असा अथचा तुमच्या सोयीप्रमाणे अर्थ आपण लावू शकतो असं ते म्हणतात. पण योगानुशासनम हे विसरू नका. हा योग म्हणजे अनुशासन आहे, म्हणजे ही शिस्त आहे. जशा मिलिटरी ऑर्डर्स आहेत तसं आहे इथे. आणि त्यामुळे आपल्याला त्या शिस्तीत राहायला पाहिजे. आपलं जीवन शिस्तबद्ध असलं पाहिजे. मग आता ते जर शिस्तबद्ध असायला हवं असेल तर आम्ही काय करायला पाहिजे, तर ते आपल्याला सांगतात की म्हणून युक्त स्वप्नावबोधस्य युक्ताहार विहारस्य. आता युक्त चेष्टस्य कर्मसु, काम करताना सुद्धा आपल्या ज्या हालचाली आहेत त्या सुद्धा योग्य पाहिजे. हो, भरा काम करायचं म्हणजे कसंही शरीर असं काय असतं, काम करताना फक्त शरीर नाही हलत, मन त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे, बुद्धी आहे, निर्णय बुद्धी घेत राहते, मन आहे ते त्यामध्ये काही हे करावं, हे करू नये, असं करावं. कारण हे तर आयदर ऑर, हे किंवा ते, हे तर मन सांगतच असतं. म्हणजे कसं असतं की योजना एक केली आहे, हा पदार्थ असा असा करायचा, असं धरा, किंवा ही गोष्ट अशी अशी करायची, किंवा हे असं असं लिहायचं. कोणताही क्षेत्र घ्या, त्या क्षेत्रात लिहायला बसल्यानंतर ठीक आहे, संकल्प काय झाला हे असं लिहायचं. पण त्या संकल्पामध्ये त्याला विकल्प म्हणता येणार नाही. विकल्प जरी संकल्पाला पर्याय असला तरी तिथे लिहिताना असं वाटलं नाही आपण असं म्हटलंय लिहायचं, पण असं लिहिलं तर, म्हणजे तिथे काही योग असं म्हणत नाही की बाबा तू शब्द कसे बदलतोयस, तू विचार कसा बदलतोयस, तुझी मांडणी कशी बदलतोयस. नाही, तुला आत्ता हे जसं लिहायचं आहे त्या पद्धतीने तू लिही. म्हणजे कसं आहे, युक्त चेष्टस्य कर्मसु, म्हणजे आपल्याला जी चेष्टा म्हणजे जी हालचाल, किंवा ज्या पद्धतीने ज्याची हालचाल, कधी मेंदूची करावी लागेल, कधी मनाची करावी लागेल. म्हणजे मनाने तुम्ही किती गुंतला आहात, बुद्धीने कधी हे काम पुरं करायचं आहे, त्याप्रमाणे आपल्याला ते काम करताना जो बदल होणार आहे त्याच्यात वेडावाकडा ताण नाही देता कामा. आपली बुद्धी आहे ती बुद्धी योगयुक्त चेष्ट, त्याच्या ठिकाणी सुद्धा चेष्टयुक्त बसलाय लिहायला, आणि आता 8-8 तास लिहितच बसलाय असं नाही, काहीतरी 2 तास लिही, तासभर. आपली ती कुवत आहे. एखाद्या माणसाची बैठकच खूप चांगली असते, तो 4 तास 5 तासाची बैठक सहज सांभाळू शकतो. एखाद्याला 1 तासभर सुद्धा बसता येत नाही, पाऊण तासामध्ये त्याची गडबड सुरू होते. म्हणजे त्याचं शरीर जे आहे
ते थोडं अस्थिर व्हायला लागतं. असे अनेक प्रकार आहेत की माणसाच्या प्रवृत्तीचे. त्या प्रवृत्तीप्रमाणे शरीर, मन, बुद्धी सगळ्याच ठिकाणी आपण जे कर्म करतो त्या कर्मामध्ये कौशल्य अंगात बाणायचं आहे म्हटल्यानंतर कर्म रोज एकसारखं करत असताना सुद्धा त्या कर्मामध्ये बारीक बारीक बदल होत जातो. साधं आहे, एखादं मशीन आहे, त्या मशीनमध्ये मॉडिफिकेशन्स का होतात? स्वयंपाक करतो, तीच बाई आमटी करते, पण त्या आमटीमध्ये रोज बदल ती का करते? त्याचं कारण आहे की तिला ह्याच्यापेक्षा चांगलं, ह्याच्यापेक्षा चांगलं, ह्याच्यापेक्षा वेगळं, हे वेगळेपण आणि हे चांगलेपण, ह्या दोन्हीला आपण विकल्प नाही म्हणणार. या दोन्हीमध्ये सुद्धा संकल्पच आहे आणि तो फक्त संकल्पालाच किंवा म्हटलंय आपण, त्यालाच आपण आयदर ऑर म्हटलंय, किंवा संकल्प हा किंवा हा, पण संकल्पच आहे. आणि म्हणून असे कोणतंही क्षेत्र घ्या आपण, जे त्या क्षेत्रामध्ये ही संकल्पाची विविधता आहे ती योगाचं कौशल्य देणारी आहे, ती कर्माचं कौशल्य देणारी आहे. म्हणून युक्त चेष्टस्य कर्मसु, म्हणजे कर्म करताना कुशलतापूर्वक कर्म व्हावं, आणि कुशलता होताना त्यामध्ये संकल्प किती आणि विकल्प किती. आपण त्याचं पण दुसरं उदाहरण पाहू शकतो की एका संकल्पाने एक चांगलासा पदार्थ करायला घेतला असं म्हणा, किंवा एक चांगलीशी गोष्ट करायला घेतली असं म्हणा, एखादं उपकरण आहे तयार करायला घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये, त्या ॲपरेटसमध्ये किंवा त्या इक्विपमेंटमध्ये काही बदल करून काही वेगळा प्रयोग करायचा मनुष्य प्रयत्न करतो. पण त्या प्रयोगामध्ये जर योग्य बाजूंनी विचार झालेला नसला, फसतो. आता तेच योग्य प्रकाराने त्याच्यात बदल केलं होतं, तो यशस्वी होतो. आता जेव्हा कळलं नाही, न कळत, चूक कोणीच करत नाही. आता चांद्रयान 2 मध्ये जेव्हा हलकीशी काही चूक झाली की ते अडकलं, आणि चांद्रयान 3च्या वेळी ते सगळं रेक्टिफाय केलं, ती चूक आहे ती दुरुस्त केली. ती केल्याबरोबर ते ज्या पद्धतीने शास्त्रज्ञांना पाहिजे होतं त्या पद्धतीने अगदी मिनिटाला, म्हणजे मिनिट टू मिनिट, आणि अगदी ॲक्शन टू ॲक्शन म्हणा किंवा ॲक्शन आफ्टर ॲक्शन, कुठंच बदल झाला नाही. अगदी जसं त्याने उतरावं तसं बरोबर बुक पिक्चर ते खाली उतर, ते तसं घडलं. हे इतकं घडेपर्यंत खूप संकल्प करत जावे लागतात, त्या संकल्पाला पर्याय असतात. पण ते युक्त चेष्टस्यू म्हटलंय की हे जे बदल आहेत, ही जी कामं आहेत, ते काम करताना घेतलेले जे ताण आहेत, ते सगळे ताण युक्त असावेत, म्हणजे योग्य असावेत, योग्यतेने घ्यावेत. एकाच दिवशी भरमसाठ काहीतरी डोक्यावर ताण घेतला, व्यवहाराच्या पातळीवर हे योग्य आहे का अयोग्य हा विषय नाही आहे, योगाच्या पातळीवर त्यांना तो ताण नको आहे. आणि तो ताण नको आहे ही स्थिती, म्हणजे असं आपण व्यवहारामध्ये विचारतो, असं विचारतो कुणी, किंवा आपल्या पण मनात येतं की अरे असं असेल तर माणसांनी कामं कशी करायची? तुम्ही तर आम्हाला कामं करा सांगता योगाचा अभ्यास करताना सुद्धा, मग काम कसं करायचं? काम करताना एक गोष्ट लक्षात येते, एखादा सर्जन आहे आणि त्याला टेन्शन येतं, तर युक्त कर्मस्य चेष्टसु म्हटलंय की आता ऑपरेशन करत असताना मग त्यांनी काय करावं? त्यांनी त्याला जी काही, ज्या मेथडनी किंवा जी काही मेथड त्याला अवलंबावी अशी वाटते, ती जी पद्धती आहे ती जर रोजच्या करण्यापेक्षा थोडी वेगळी आहे. उदाहरण कोणाचं म्हणजे माझ्या डोळ्यापुढे आलं, आमच्या डॉक्टर श्रीखंडे यांचं आलं. त्यांनी ज्या अनेक प्रकारच्या सर्जरीमधल्या मेथड्स आणल्या आणि फार मोठी क्रांती केली आपल्या बाजूने, आणि आज जगभरामध्ये मोठे भारतामधले प्रसिद्ध पावलेले डॉक्टर आहेत ते, की अनेक ऑपरेशन्स ही त्यांच्या पद्धतीने केली जातात. आता ते कसं करणार? काही इमॅजिनरी लेव्हलवरती किंवा नुसत्या कल्पनेच्या साम्राज्यामध्ये ते ऑपरेशन केलेलं नाही आहे, चिंतन झालं, पण प्रत्यक्ष करायची वेळाल्यानंतर प्रयोग आहे ना, तर तो प्रयोग करताना नेहमी केला जातो तसा न करता दुसरा करतो आहोत, ह्याचा ताण कमी आहे का, ह्याचं टेन्शन कमी आहे का? पण हे टेन्शन न घेता काम करणं, नाहीतरी संबंध भगवद्गीता ह्याच योगावर आधारित आहे की तो प्रयोग करताना सुद्धा मला इतका आत्मविश्वास आहे, मी हे बिघडवणार नाहीच आहे, माझ्याकडनं केली जाणारी गोष्ट बिघडणार नाहीच आहे, पण मला ती जर अधिक चांगली करायची आहे, त्याची गुणवत्ता जर मला वाढवायची, तर मी कोणत्या दिशेने पुढे जाईन? तो जो विचार आहे तो ताणतणाव वाढवणारा नाही आहे, तो फक्त प्रयोगशील विचार आहे.
आणि म्हणून आपल्याकडे योग कर्मसु कौशलम याच्यावर आपण कितीही चिंतन केलं ना तरी कमी आहे. तो विषय फार सुंदर आहे की आपण कर्म कसं कुशलतेने करायचं, कुशलता वाढवायची कशी, कोणत्या पातळीवरती कोणत्या प्रकारचा धोका किंवा कोणत्या प्रकारची जोखीम पत्करायची. कारण ती जोखीम आहे, काही बदल करायचा, काही जर नुकसान होणारी गोष्ट असेल, डॉक्टरांनी एखादं औषध पेशंटला दिलं तर तो म्हणतो की नाही आपण बघू, ट्रायल बघू, काय काय होतं, ह्यानी काय होतं बघू, ह्यानी काय होतं बघू म्हणताना त्याच्या डोक्यामध्ये तो विषय काही इतका सहज नसतो. पण पूर्ण विचारांती जर तो संकल्प केला तर त्याला टेन्शन येत नाही. म्हणजे विचार करण्याची एक भूमिका तयार करावी लागते. आणि म्हणून कर्म आणि संकल्प म्हणजे ज्ञान याचा नेहमी समन्वय आहे. हे नेहमी लक्षात ठेवावं लागतं की हा समन्वय आहे आणि या समन्वयातूनच कार्य घडत असतं. म्हणून त्यांनी योगाच्या इथे पण सांगितलं आहे की युक्त चेष्टस्य कर्मसु, कोणतंही कर्म करताना योग्य त्या क्रिया शरीर मनबुद्धी बाहेरचं वातावरण बघून आपल्याला त्या कराव्या लागतात. आणि त्या सगळ्याचं एक संतुलन, म्हणजे याही फार म्हणजे ज्याला आपण स्थिर करणं किंवा वास्तविक पाहता जरा वाईट शब्दामध्ये आम्ही इनर्शिया किंवा रिजिडिटीचा विचार करणं किंवा दुसऱ्या बाजूनी रजोगुणाचा म्हणून फार वेगाचा विचार करणं किंवा अधिक फास्ट असणं. आपण म्हणतो हा माणूस जरा फास्ट आहे, तुमचं थिंकिंग जरा अधिक आहे, जास्त वेगवान आहे. योग म्हणतो हे दोन्ही नको आहे. आम्हाला इनर्शियाही नको आहे, रिजिडिटीही नको आहे आणि आम्हाला एकदम क्विक फास्ट डिसिजन्सही नको आहेत. आम्ही असे स्थिर आहोत. या दोघांच्या मध्ये याचा समन्वय साधून आमचं जे चिंतन म्हणजे आमची बुद्धी आणि आमचं जे शरीर म्हणजे आमचं जे कर्म, या दोघांच्या मध्ये असणारा जो एक ऋणानुबंध आहे किंवा संबंध आहे तो आम्ही योग्य प्रकाराने करतो किंवा योग्य धरतो. आणि म्हणून योगाने सांगितलं हे सगळं युक्त असावं. ही युक्त याचा अर्थ योग्य प्रमाणात असावं, त्याचं प्रमाण अगदी योग्य असावं, म्हणजेच आपल्याला योग साधतो, म्हणजेच आपण योग प्राप्त करून घेऊ शकतो. आणि तेव्हा काय होतं, लगेच त्यांनी त्याचा परिणाम सांगितला आहे. योगो भवती दुःख, हा तोच योग दुःखाचं हरण करणारा होतो. योग म्हणजे काय, हाच जीवनामध्ये आपलं शरीर कर्माशी जोडणं आणि कर्माशी जोडताना आपला संकल्प करणं किंवा विचार करणं, याच्या इतकं ते सोपं आहे. आणि म्हटलं तर या तिघांना बरोबर ज्याला एका धाग्यात गुंफायचं आहे किंवा एका पद्धतीने जोडायचं आहे ते थोडंसं अवघड किंवा कुशलतेचं आहे. आणि म्हणून योगाला कर्मसु कौशलम असं म्हटलं आहे. त्याचं महात्म्य सांगितलं आहे. तो एक विषय आपल्याला मनापासून घ्यावासा वाटला. त्याच्यानंतरचा जो विषय आहे तो पुन्हा एक विषय असा आहे की मन कसं आहे, संकल्प प्रभव आहे, संकल्पामध्ये फार रमणारं आहे किंवा मोठा संकल्प करणारं आहे. तर त्या संकल्पामध्ये त्यांनी कसं असावं, तर त्यामुळे संकल्प जो आहे तो योग्य प्रकारे केला जावा, हाही एक विषय आपल्याकडे योगात आहे. की योग्य प्रकारे म्हणजे संकल्प प्रभव आहे. किती संकल्प करत राहायचे, म्हणजे योगामध्ये आम्ही 1760 जसं समर्थ म्हणतात की नेमे वीण राहू नये पण अधिक नेम करू नये. हा भरमसाठ संकल्प केले तर ते सगळे कसे काय याला जायचे, शेवटाला जायचे. आपण म्हणतो की किंवा मोदींचं एक वाक्य आहे की हम सिर्फ शुरुआत नहीं करते, हम वो पूरा करके लोकार्पण करते हैं. कोणतीही गोष्ट करायला घेतली तरी आम्ही ती सुरू केली आणि लोकार्पण केली. आता अलीकडे एक मोदींची एक त्यांच्याच कॉमेंट्री सहित एक चांगलीशी छोटी फिल्मसारखं निघालं आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत मोदींनी किती गोष्टी किंवा किती योजना करायला घेतल्या आणि त्या योजना कशा पूर्ण झाल्या आणि त्या कशा कशाने केव्हा केव्हा घेतल्या आणि किती काळात पूर्ण झाल्या अशा जप आहे. तर ते बघतानाच कळतं की मल्टिपल गोष्टी आहेत, इतक्या विविध गोष्टी आहेत, विविध क्षेत्रातल्या गोष्टी आहेत ज्यांनी हातात घेतल्या आहेत आणि त्या गोष्टी केल्या आहेत. आणि धर्माची बाजू म्हणून सुद्धा त्यांनी धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार किंवा या स्वरूपामध्ये काही नवीन निर्मिती वगैरे वगैरे जे केलं आहे ते खूपच खूप आहे. मग आता हे सगळे आजच्या भाषेतला परवलीचा शब्द हे मल्टीटास्किंग त्यांना जमतं कसं, कारण इतके सगळे विषय कसे करू शकतात.
पण कारण हे विषय करायचे म्हणजे तेवढे संकल्प आहेत आणि त्याच्याप्रमाणे केलेलं नियोजन आहे. नियोजन म्हणजे पुन्हा चेष्टस्य कर्मसु हेच लक्षात ठेवायचं. तर ते नियोजन आहे. तर हे नियोजन पुन्हा कसं करता येतं किंवा केलं जातं, तर आपल्या लक्षात येतं की मनुष्य एका संकल्पामध्ये 10 संकल्प त्याच्या अंतर्भूत असतात. एक संकल्प करतो की आता आपल्याला धर्मक्षेत्रांच्या ठिकाणी त्याचा जीर्णोद्धार किंवा योग्य ती त्याच्यामध्ये घडवून आणणारे बदल करायचे झालं. तो एक संकल्प घेतला की त्या संकल्पापासून निर्माण होणारे 4 संकल्प तो मनुष्य 4 माणसांच्या हाती देतो. तर ती 4 माणसं 40 माणसांच्या हाती देतात. आणि जेव्हा हे अगदी वरपासून खालपर्यंत एक युनिट तयार होतं ते पुरं करत असतं. हे आपण पाहतो. म्हणजे एका माणसाला 10 गोष्टी करता येतात का? येतात. पण त्याच्या मनात काय आहे? त्याच्या मनामध्ये एक संकल्प आला की त्या संकल्पाच्या खाली किंवा त्याच्या अंडर ज्याला आपण म्हणतो तसं त्या संकल्पाबरोबर आम्हाला जर 10 गोष्टी करायच्या असल्या तर त्या 10 गोष्टींचं नियोजन हे मेंदूमध्ये झालेलं असतं. आणि ते जेव्हा नियोजन होतं तेव्हा तुमच्या मेंदूला ते संकल्प त्रासदायक होत नाही. आणि योग म्हणतो की ते त्या अपेक्षा काय आहे या योगाची, ध्यान योगाची? तुमचं मन हलू नये. म्हणजे याचा अर्थ मनाची स्थिरता जाऊ नये. पण आमच्या मनाची स्थिरता राहत नाही आणि आम्ही त्या एकेका संकल्प हा टेन्शन येतो, किती गोष्टी कराव्या लागतात एका वेळी. आणि मग आपण त्याचं कौतुक किंवा लोकही किंवा सोशल ज्याला आपण म्हणू आस्पेक्ट त्याचा तो नेहमी म्हणतो की बायकांना नेहमीच मल्टीटास्किंग करतात, त्यांना एका वेळी 10 गोष्टी कराव्या लागतात, नेहमीच त्यांना त्रास होतो, थकून जातात वगैरे वगैरे. एवढं हे योगामध्ये की मेंदू, मन किंवा शरीर हे थकवू नका आणि ते थकेपर्यंत काम करू नका. थकणं म्हणजे आता मला होत नाही अशी स्थिती आली तर नाही. त्याच्या उलट कर्मयोगामध्ये शरीराला इतकं कष्ट व्हा, अगदी शेवटच्या तुमच्याकडे असणाऱ्या सहनशक्तीपर्यंत त्या शरीराला ताणा, कारण तिथे कर्मप्रधान आहे. इथे कर्माचं प्राधान्य नाही आहे. इथे शरीराला हाताशी घेतलंय आणि शरीराच्या होणाऱ्या सुखदुःखाबरोबर तुमच्या मनाचं चांचल्य विचारात घेतलंय. आणि त्यामुळे काय होतं की तुमच्या मनाला तुम्ही कुठल्याही प्रकाराने धक्का लावू नका. आणि तो धक्का लावायचं कारण काय? हे शरीर आहे. तर त्या शरीराला हाताशी मग आसन करा, मग प्राणायाम करा, मग तुम्ही यमनियम सांभाळा, मग तुम्ही प्रत्याहार करा. या सगळ्या गोष्टी कशा करतायत? मनाचं आणि बुद्धीचं संतुलन राखण्याकरता. त्याला धक्का नका देऊ. त्याला म्हणजे हे टेन्शन हा आमचा आजचा काहीतरी कौतुकाचा विषय झाला. काही नाही हो, फार टेन्शन असतं. पण टेन्शन कसलं घेऊ नका. तर आज टेन्शन असतं म्हणण्यानी तुम्ही 10 रोग इन्व्हाइट करणार आहात, तुम्ही 10 रोगांना आमंत्रण देणार आहात. तर असो, त्यामुळे इथे भगवंताला अर्जुन प्रश्न करतो की चंचलम ही मन कृष्ण. आणि पुढे जातो आपण तिथे की त्या ठिकाणी 34वा श्लोक आहे. प्रमाथी बलवत दृढम. म्हणाले मन चंचल आहेच कृष्णा, ते प्रमाथीच आहे. म्हणजे ते मोठं शोभवणारं आहे किंवा चूकच करणारं आहे. त्याला चैन पण किती ठरवतो आपण की मनाविरुद्ध घडलं म्हणून रागवायचं नाही किंवा मनाला आजच्या शब्दात बोलायचं तर डिस्टर्ब करून घ्यायचं नाही. मन आपलं हल्लं नाही पाहिजे किंवा उद्विग्न नाही झालं पाहिजे असं आम्ही पूर्वी म्हणत असतो ना. मराठीमध्ये बोलायचं तर आपण शेव असं झालं ना की मन एकदम गडबडून जातं आणि मग मनाचं स्वास्थ्य निघून जातं, अस्वस्थता येते मनाला. ती जी अस्वस्थता आहे ती क्षोभ निर्माण करणारी आहे. अर्जुन म्हणतो नाही रे बाबा भगवंता, मनाविरुद्ध काही घडलं, मनासारखं जरी घडलं तरी सुद्धा मनाला ते आवरत नाही. म्हणजे मनाप्रमाणे तुम्ही बघा, आनंद सुद्धा आम्हाला शरीरामध्ये मावत नाही, कळतच नाही. आता हे सगळे स्पोर्ट्समन आहेत आपण पाहतो, ते कशा करता आपण त्याला बॉडी लँग्वेज असं कोणतंच नाव देतो, हात वारे नाचणं निघाणं. हे काय आहे? म्हणजे मनाला झालेला जो आनंद आहे तो आनंद पचवता नाही येत. त्या आनंदाला आविष्कार करून बाहेर टाकावा लागतो. हे बाहेर टाकणं आहे. शरीराने ते कृतीत आणणं म्हणजे त्याचा आविष्कार करणं आहे.
आणि मनाला झालेला आनंद मनामध्ये संयतपणाने अनुभवणं, हा जो भाग आहे तो माणसाच्या आनंदाची गुणवत्ता वाढवणारा आहे. आता मग तुकाराम महाराज सुद्धा नाचतात, संत सुद्धा नाचतात, आनंदाने भगवंताच्या बेहोश होतात, मस्तीमध्ये धुंदीमध्ये ते नृत्यंती गायंती. नारदांनी सुद्धा भक्तिसूत्रात सांगितलंय. पण ती नृत्यंती गायंती स्थिती जी आहे ना, ती राजसिक नाही आहे, ती सात्विक आहे. आमचा हा सुद्धा आनंद सात्विकतेने प्रकट होऊ शकतो. पण आम्ही जेव्हा प्रकट करतो अशा प्रकारचे आनंद, तेव्हा ते राजसिक प्रकट होतात. आणि ते राजसिक असतात म्हणून ते आम्हाला फारसे लाभदायी होत. सात्विकतेने प्रकट झाले तेच आनंद, तर ते म्हणजे आमचं सामर्थ्य वाढवणारे ठरतात. आता इथे तो म्हणतो की म्हणून देवा प्रमाथी बलवत दृढमय तस्याहम निग्रहम मन्ये वायोर्युवे सुदुष्करम. मी त्याचा निग्रह करण्याची इच्छा करतो, पण म्हणाले वाऱ्याची मोठ बांधावी असं ते अवघड खरंच आहे. आणि हा ध्यानयोगाचा विषयच मुळी त्या मनाशी निगडीत आहे, संकल्पाशी निगडीत आहे, विकल्पांशी निगडीत आहे, चित्तवृत्तींशी. शब्द कोणतेही वापरा, अर्थ शेवटी एकच आहे. संकल्प, विकल्प, चित्तवृत्ती, वृत्ती तरंग, काही म्हणा त्याला. तर मग तेव्हा भगवंतांनी सांगितलं, अरे अर्जुन आहे, तुम्हाला काही वेगळं नवीन सांगत नाही आहेस, असं आहेच आहे मुळी, पण त्याच्यावर उपाय आहे. असंशयम ही महाबाहो. म्हणाले याबद्दल कुठे संशयच नाही आहे. पण अभ्यास आहे न तू कौंतेय, वैराग्य येण्याचे गृह्य. ते दोन गोष्टी आहेत, अभ्यास आणि वैराग्य. त्या त्या गोष्टीच्या विषयीची आसक्ती थोडी थोडी कमी होत जाणं, हे जर निर्माण झालं, ते कशाने निर्माण होतं? अभ्यासाने. म्हणून आपल्याला ही जोडगोळी आहे, या दोघांनी एकत्र येऊन काम करावं लागतं. की अभ्यासाने थोडंसं मनाला स्थिर करायचा प्रयत्न करावा लागतो. जे थोडंसं का होईना स्थिर झालेलं मन आहे, ते जेव्हा पुन्हा अभ्यासाला लागतं तेव्हा अभ्यास आणखीन वर जातो. अभ्यास वर जातो म्हणून वैराग्य पुन्हा वर जातं. मग वैराग्य वर गेलं म्हणून पुन्हा अभ्यास वर जातो. असे अभ्यासाने वैराग्य वर्धित होतं आणि वर्धित वैराग्याने अभ्यास अधिक चांगला होतो. आणि हळूहळू ते मिळत जातं किंवा घडत जातं. आणि तेवढ्याकरताच पुन्हा पतंजलींनी तिकडे म्हटलंय की सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. म्हणून अभ्यास निरंतर करावा लागतो. सत्कार सेव आणि सत्कार सेवित अत्यंत आदराने जो अभ्यास करायचा आहे त्या अभ्यासाविषयी आदर आहे. म्हणून आपल्याकडे पूर्वी, अरे माझा पाय लागला मूर्तीला, अरे मी देवाच्या देवळात जाताना देवाच्या पायरीवर कसा पाय ठेवू किंवा उंबरठ्यावर कसा पाय ठेवू, या पायरीवरून तो पाऊल आत टाकतो. अंतर जरी खूप खोल वर असलं तरी म्हातारा माणूस पण म्हणतो की नाही, उंबरठ्याला कसं लावायचं, की तो देवघराचा उंबरठा आहे, ती दाराची चौकट आहे त्याची, त्या चौकटीच्या उंबरठ्यावर पाय ठेवता कामा नये. म्हणजे ही काय आहे? ही एक श्रद्धा आहे. आणि ती श्रद्धा कशा करता आहे, म्हणजे ते कशातून निर्माण होतं? तर त्यांनी इथे म्हटलंय तसं की एकेका बाबतीतला तो जो अभ्यास आहे, तो अभ्यास मनामध्ये वैराग्य म्हणजे त्याच्याविषयीचा एक आदरभाव. मगाशी जसं म्हटलं की सत्कारा सेवितो, सत्कारपूर्वक म्हणजे अभ्यासपूर्वक काम करताना मनात जर आदर असेल तर तो आदर त्या वैराग्याला कारण होतो आणि ते वैराग्य चांगल्या अभ्यासाला कारण होतं. की तर देवाला मला काही नैवेद्य दाखव, असं कसं दाखवू, आंघोळ केल्याशिवाय कसा दाखवू, मी खाल्लेला कसा दाखवू, मी असा कसा दाखवू, त्याला भांडं छान घेईन, ती वस्तू चांगली असेल, ती चांगली करीन, ती माझ्या हाताने करीन, दुसऱ्यांनी केलेली वस्तू का दाखवू. म्हणजे हे जे सगळं असतं हे सत्कारामध्ये येतं. म्हणून पतंजली म्हणतात सत्कारा सेवितो दृढभूमी. त्याच्या ठिकाणी तो दृढ होताना म्हणजे दीर्घकाल नैरंतर्य करत राहायचं आहे. किती काळ असा विचारच नाही करायचा, निरंतर कधी चुकवायचंच नाही. सत्कारा सेवितो अत्यंत आदराने करत राहणं. तर म्हणून त्यांनी त्याचं सगळ्याचं सार घेऊन अभ्यासाने तो कौंतेय वैराग्य घेण्याचे गृह्यते असं म्हणून आपल्याला तो विषय सांगितला आहे, आपल्या पुढे मांडला आहे. आणि आपल्याला ते जाणून घ्यायला अधिक भाग पाडलाय असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. तर इथे एक जे दिलेलं योगामधलं एक त्यांनी उत्तर आहे
की आपले संकल्प आणि विकल्पामधनं आपण विकल्पातनं बाहेर आलो, संकल्पात आलो. संकल्पात आल्यानंतर सुद्धा आम्ही संकल्पात राहू असं नाही. अंतःकरण केव्हाही ढवळून निघतं आणि ढवळलेलं अंतःकरण प्रमादी होतं. म्हणून त्याला प्रमाथी बलवदृढम म्हटलं आहे, की ते जे प्रमाद आहेत ते दूर करायला अभ्यासच करावा लागतो. तो अभ्यास आमच्या मनाला वैराग्य म्हणजे अधिक स्थिरतेला आणतो. अधिक स्थिरता अभ्यास अधिक वर्धित करते. वर्धित अभ्यास अधिक वैराग्याला जन्म देते. ही अशी जोडगोळी आहे एकमेकांच्यावर अवलंबून असलेली. आता त्यांनी आणखीन एक विषय त्याच्या पुढे मांडला आहे की अशा प्रकारे मनुष्य योगाचा अभ्यास करत राहतो. त्याच्याबरोबरच कधी काही असं घडतं की आपण जे जे काम करतो किंवा जो योगाचा अभ्यास करतो तो योगाचा अभ्यास हा करायला घेतला आहे, परंतु ह्या जन्मात पुरा होतो असं नाही. होतो करत राहतो माणूस अभ्यास आणि झालं, मग हा देह सोडला आणि गेला. मग आत्तापर्यंत आपण केलं त्याचं काय? एक लक्षात ठेवायचं कोणत्याही स्थितीत की हा कर्मलोक आहे. कर्मलोकामध्ये या कर्माला फल आहे आणि ते फल कधीही संपत नाही. चांगल्या वाईट योग्य अयोग्य कुठलीही बाजू मनात आली ना तरी हा सिद्धांत कधी डोक्यातून जाता उपयोगी नाही की शेवटी हा कर्मलोक कर्मफल दिल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळे या जन्मामध्ये आम्ही जे जे काही चांगलं केलं, ज्या ज्या ठिकाणी केलं, आणि म्हणून आपल्याकडे आपल्या सनातन धर्माने वैदिक धर्माने आपलं लहान 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 जी कृती आहे त्या लहान लहान कृतीला सुद्धा त्यांनी अधिकाधिक चांगलं वळण द्यायला लावण्याचा प्रयत्न केलाय किंवा देण्याकरता आपल्याला भाग पाडलाय. म्हणून सकाळी उठल्यानंतर भूमीला पाय लावू नको, तिथे तिला नमन कर. उठल्याबरोबर तुला ज्या हाताने काम करायचंय, कारण शेवटी तू कर्म करणार आहेस त्याच्याकरता तुझे 2 हात आहेत, तर आधी त्या हाताचं स्मरण कर, त्याच्याकरता प्रार्थना कर. कराग्रे वसते लक्ष्मी. पृथ्वीला नमस्कार कर आणि मग तिला म्हण की म्हणजे मला क्षमा कर भूमी, तुला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. कारण का तुझ्यावर मी पाऊल टाकणार आहे. आणि त्यामुळे भूमीला क्षमा करून तिची याचना करून आणि पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व. तर त्या भूमीला सुद्धा म्हटलंय की बघ अधिकार तुझा केवढा आहे, म्हणजे विष्णूची पत्नी आहेस तू, साक्षात त्याचं वैभव आहे ना तू म्हणजे. तर तुला स्पर्श करायचा माझ्या पायाने मला योग्य वाटत नाही. हे सगळं कशाकरता आहे की जी कृती घडते त्या कृतीला उदात्त करणं आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की ही एक इलेक्ट्रॉनिक्समध्ये जशी वेव्ह म्हणतो तशी एक वेव्ह आहे. म्हणजे इलेक्ट्रिक वेव्ह आहे म्हणा किंवा कशाची वेव्ह म्हणा. वेव्हचा विचार केला तर त्या वेव्हवर मॉड्युलेट काय केलंय, त्याच्यावर स्वार कशाला केलंय, तर आपल्याकडे या भावनेला स्वार केलंय. हे कुठलीही कृती आहे, ती कृती जी आहे ती भावनेशी जोडली, त्याच्यावर भावना स्वार. नाही तर काय, ते जमिनीवर पाय ठेवल्याने काय होतं, आपण सगळं दिवसभर फिरतोय, आपली स्कूटर त्याच्यावर पाय ठेवते, म्हणजे आपण स्कूटरवर बसतोय, म्हणजे काय आम्ही तिच्यावर बसूनच जातोय ना. म्हणजे ते पृथ्वीला कसा नमस्कार करताय, हा वेडगळपणा आहे. असं नाही आहे. हा वेडगळपणा का नाही आहे, कारण कोणतंही काम करताना किंवा तिथे मनाचं जे उदात्तीकरण आहे ते माणसाला वेगळ्या तऱ्हेने घडवतं. म्हणजे त्याच्यामध्ये त्या पृथ्वीला नमस्कार केल्याने तिथल्या तिथे काय होतं का असं नाही आहे. होणारे जे बदल आहेत ते मनबुद्धीच्या पातळीवर होतात. आणि त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला कर्मातूनच बदल घडवावे लागतात. पहिल्यांदा काय होणार आहे, आई म्हणते म्हणून आपलं कराग्रे वसते लक्ष्मी म्हणायचं, बाकी काय आहे. नाही तर पहिल्यांदा काही वाटतं असं नाही, पण कोणत्या दिवशी कोणत्या क्षणी कोणाला केव्हा हे क्लिक होईल, त्याला केव्हा डोक्यामध्ये उजाडेल प्रकाश पडेल आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून प्रत्येक कृतीच्या मागे त्यांनी एक उदात्तता ठेवून ती कृती करायला सांगितली. म्हणजे एखाद दिवशी उजाडलं की नाही बरोबर आहे, आपण अगदी म्हणजे पायाला लागलं, फ्रॅक्चर झालं, पाय प्लास्टरमध्ये गेला, समोर
हे घ्यावं लागलं, काही म्हणजे व्हीलचेअर घ्या किंवा समोर एक काहीतरी हातामध्ये गाडा घ्या आणि त्याला हाताशी धरून त्याला जावं लागलं की वॉकर वापरा, काय म्हणजे तुम्हाला जे लागेल ते काठी वापरा. ते घेऊन चालायला लागलं की मग कळतं की ही पृथ्वी माझे पाय तोलते म्हणून मी रोज उभा आहे. मग ती कृतज्ञता माझ्या मनात आली. आणि काय आहे, डायरेक्टली इनडायरेक्टली, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कृतज्ञता ही माणसाच्या मनाला उदात्त करते आणि उदार पण करते. दोन्ही होतं, उदात्तता पण येते आणि एक उदारता पण येते वागण्यामध्ये. मी माझं माझं हा जो संकोच आहे हा कमी होतो आणि माणसाचं मन असं व्यापक, ज्याला इंग्रजीत ब्रॉड माइंडेड म्हणतो, असा प्रशस्त विचारसरणीचा मनुष्य होतो. तर इथे त्यांनी सांगितलंय त्याप्रमाणे की ह्या पृथ्वी तलावरती आम्ही जे काही करतो काम, नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छती. म्हणाले हे आम्ही जेव्हा शिकवतो याच्यात काय अर्थ आहे, त्याच्यात काय अर्थ आहे, तो काय करतो आणि हे काय, आणि त्यांनी काय मिळतं, यांनी काय मिळायचंय, अहो यांनी काही होत नाही, असले काय देवाला कुठे मूर्ती नमस्कार करून आणि पूजा करून कुठे देवाची प्राप्ती होती का, अशी देवाची प्राप्ती होत नसते. काही असं म्हणण्याचं कारण नाही. कारण त्या देवाच्या मूर्तीची केलेली पूजा, त्याच्या मागची जी भावना, भावोही विद्यते देव तस्मात भावोही कारण, भावच आहे त्याच्या मागे. भाव त्या प्रत्येक कृतीमधून हा जर उन्नत होत गेला तर ते म्हणतात, याचा अर्थ असा त्यांच्या दृष्टीने, नाही कल्याणकृत कश्चित, याचा अर्थ कल्याणकारक असं म्हणजे पुण्यकारक असं, म्हणजे आम्ही केलेली चांगली कृती. रस्त्यावरती सुद्धा पटकन, अरे या म्हातारे दिसत आहेत बाई, यांना हात द्या, यांना मदत करा, पटकन केली. कुणीतरी काहीतरी खाताय पिताय रस्त्यात, त्याचे काही वस्तू पडली आहे खाली, अरे तुम्ही खा, मी तुम्हाला देतो उचलून, या तुम्ही खा, मी तुम्हाला आणून देतो, तुम्हाला काही पाहिजे का. वास्तविक आपला काही संबंध नाही, पण हे जे चांगुलपण आहे मनुष्याच्या ठिकाणचं, ते कल्याणकारी आहे, दुसऱ्याला आनंद देणार आहे आणि त्याच्या अंतःकरणातनं आपोआप दुवा मिळणार आहे. दुसरं काही नाही, म्हणजे काही करावं लागत नाही. याचं कारण असं म्हणण्याचं कारण असं की काही करावं लागत नाही, म्हणजे हा जेव्हा काही चांगलं करतो आणि कुणा करता चांगलं करतो त्यावेळी ह्यांनी काही विशेष केलंय असं त्याला त्या क्षणी वाटत नाही, किंवा ज्याच्याकरता केलंय त्याच्याकरता दुसरा कोणी करायला मिळणारच नाही असंही नाही. पण त्याचं ज्यांनी केलं आहे त्याबद्दल त्याच्या अंतःकरणात तो जो आमचा परमात्मा बसलाय आणि त्या जीवाला सांभाळतोय, तो जीव त्या परमात्म्याच्या आश्रयाने का होईना, परंतु तो त्याच्या नकळत म्हणजे सहजी तो याचा चांगलाच विचार करतो. त्याच्या ठिकाणी येणारा जो भाव आहे तो त्या जीवाच्या ठिकाणी सात्विकता उत्पन्न होते. तो जीव सात्विक भावानी, काय जीव आणि अंतःकरण या दोघांमधली थिन आहे लाईन ऑफ डिमार्केशन. म्हणजे जीवाला त्या जाणीव जी आहे ती त्याच्या अहंकाराची जाणीव आहे आणि मनबुद्धी हे सगळं काम करत असते. या मनबुद्धीच्या वागण्याबरोबर त्याचा आनंद, त्याचं सुख, त्याच्या सात्विकतेचा होणारा जो आविष्कार आहे तो आविष्कार त्या जीवाला संतोष देतो, कारण ते फळात परिणत होतं आणि ते फळ जे आहे ते शेवटी अनुभवायला जीवाला मिळत असतं. आणि त्यामुळे त्याला जे चांगलं अनुभवायला मिळतं ते चांगलं अनुभवायला मिळणारं त्याच्या सुखाचं होतं. जे त्याच्या सुखाचं होतं, माझा काही लगेच तुर्यगा आत्मकार्यकारी होणार आहे असं नाही आहे, लगेच काही मी त्या मोठ्या मोक्षाच्या आनंदाच्या स्थितीत जाणार आहे असं, पण सात्विकता आहे ना, ती माझ्या अंतःकरणात निर्माण झाली ना, मग त्याच्याविषयीची कामना माझ्या मनात निर्माण झाली, ती वाईट कशी होईल. मी आपण आशीर्वाद घ्या का म्हणतो, तो याकरता म्हणतो की उपजत सहजी स्वाभाविकरित्या जे घडतं ते समोरच्याला दुवा देत. त्यामुळे कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छती. म्हणजे जे कल्याणकारी काम माणूस करतो ते दुसऱ्याच्या अंतःकरणातून किंवा निसर्गातून, निसर्गही दुवा देतच असतो. आम्ही पर्यावरणाचं पाहतो, तोल राखा म्हणतो, प्रदूषण टाळा म्हणतो, काय निसर्गाची कृपा नामकृपाच आहे ना याच्यामध्ये सुद्धा. तसंच आहे मनुष्य तर, मनुष्यांमध्ये सर्व मनुष्य तर प्राण्यांच्या तर किती गोष्टी पाहतो आपण.
वृक्षवल्लींच्या किती गोष्टी. आता आजकाल सगळं इतकं काही संशोधनामुळे आपल्याला समजायला सोपं झालं आहे की वृक्षवल्लींच्या भावना काय असतात, त्याच्याचबरोबर प्राण्यांच्या भावना काय असतात, कुठच्या कुठे प्राणी कसे वागत असतात. मी जर आमच्या एका ओळखीच्यांच्या घरी बघितलं, काय म्हणजे आपल्याकडे पुनर्जन्मावर विश्वास ठेवा न ठेवा, कोण त्यांच्या घरातली व्यक्ती असेल काय असेल माहिती नाही, पण ती नाग होऊन राहिली. आणि तो जो नाग, केवढा मोठा नाग, पण तो नाग न घरातच आला त्यांच्या. पण पूर्वीच्या काही बायका सुद्धा हिंमतवान बरं. तर तो नाग घरात आला, ती बाई स्वयंपाक करते, स्वयंपाकखोलीला फडा काढून बसून राहायची. तिचा सगळा स्वयंपाक चाललाय, जेवण हे ते सगळं तिच्या मागे 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 फिरत राहायचं सारखं. ती कधी घाबरायची नाही. त्याला काय दूध द्यायचं, त्याला काय पाहिजे ते बघायचं, त्याने कुठे बसलाय, ही झोपली तरी हिच्या जवळ येऊन बसायचं, तो बस सगळं सगळं करायचं. आणि जे दीर्घ कालपर्यंत तिचं जेवण होईपर्यंत तो हलायचा नाही. हो, ती एकटी आहे ना, घरात काम करते ना, म्हणजे इतकी सोबत त्या नागाने करावी. आता काय त्याचा तिचा ऋणानुबंध माहीत नाही. तिने त्याला इतकं छान सांभाळलं पण, आणि त्यानेही तिला सांभाळलं. पण एके दिवशी तो त्या जिथे राख टाकतात तिथल्या त्या खड्ड्यापाशी जाऊन बसलेला होता, आणि त्यात कुणी नोकरांनी चाकरांनीनं विस्तव असलेलं जे राख आहे ती थोडी हे होती, आणि ती टाकली त्याच्यावर. ती बऱ्यापैकी होती, त्याच्यामध्ये होरपळून तो नाग गेला. नाहीतर नाग जात नाही, त्याची काय काट टाकली की पुन्हा तो तरुणच होतो. तर सांगायचं म्हणजे असं की इतका, ज्याला आपण सुभाषितांमधून म्हणतो की नागाला कितीही दूध पाजलं तरी पुन्हा नाग त्याचं विष करून तुम्हाला डंखच मारतो, ही जी त्याची कृती, असं नाही आहे. सांगायचं म्हणजे तो नाग असो, आणखीन कोणी म्हणजे वाघासारखं किंवा सिंहासारखं क्रूर जनावर असो, ते कुणीही असलं तरी सुद्धा ते कल्याणकारी, त्याची केलेली याच्या अंतःकरणात त्या भावनेतून केलेली कृती, कारण सगळ्यांना कळतं. हात लावलेला प्रत्येकाला. आपण नेहमी ते उदाहरण घेतो की लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना ते तिथेच बागेत फिरायचे, कारण तसे बंदिस्त होते. पण एक दोन, म्हणजे वरचा मजला खालचा मजला असं एक 2 मजली छोटंसं घर म्हणूया आपण, ते घर त्यांना वावरायला दिलेलं होतं. तर म्हणजे तेवढीच त्यांना हालचाल ना. तर मग त्याच्यापेक्षा बाहेर जी बाग होती तर त्या बागेमध्ये ते फिरायचे. तो माळीवा बगीचा सांभाळायचा. लोकमान्य तिथे फिरायचे तर ती बाग इतकी सुंदर फुलली. त्यांच्या त्या तो स्पर्श, त्यांचं ते जवळ येणं, त्यांनी ते प्रेमाने त्या बागेमध्ये त्या झाडांना हात लावणं, पाहणं, आणि असं त्या माळीबावांनी आठवणी ज्या लिहिल्या आहेत त्या आठवणीत त्यांनी असं म्हटलंय की लोकमान्यांची शिक्षा संपली, लोकमान्य मंडाले सोडून गेले आणि ती बाग सुकली. हो, माळी आहे, तो काम करणारा आहे, बगीचा पाहणारा आहे, पाणी घालणारा आहे, खत देणार, सगळं आहे, पण भावना आहे. तर म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की ज्या भावनेनी जे काम केलं जात नाही कल्याणकृत कश्चित, कार्याच्या मागे केव्हाही कल्याणाची भूमिका असते. तेव्हा कल्याणकृत केलेलं काम जे आहे दुर्गतीन तात गच्छेत, नाही, कधीच नाही, ते कधीच दुर्गतीला जात नाही. कारण हा कर्मलोक आहे. या कर्मलोकामध्ये आम्हाला इथे केलेल्या याचा काय उपयोग असं नसतं. उपयोग नाही असं होतच नाही. हा माणूस काही नाही हो, तुम्ही एवढे कष्ट करता, त्या कंपनीत कोणाला जाणीव आहे तुमच्या कष्टाची? तुम्हाला काय कोणी प्रमोशन देतं का? तुमचा काय कोणी सत्कार करतं? काही नाही. तो म्हणतो की कुणी सांगितलं? जसं धर्मराजाने द्रौपदीला सांगितलं की अगं द्रौपदी, असं तुला कुणी सांगितलं आहे की धर्माचं पालन तू म्हणतेस, की काय दिलं तुम्हाला धर्माने? ज्या धर्माचं पालन तुम्ही करता आहात त्या धर्माने तर तुम्हाला काही दिलं नाही. पण म्हणाले द्रौपदी, तुला कुणी सांगितलं की मी धर्म पालने मला धर्माने काही द्यावं म्हणून करतो? धर्म चांगला आहे, तो आचरणीय आहे, आणि तो आचरावा अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी धर्माचं पालन, त्यांनी माझ्याशी काही द्यावं ह्या विनिमयाच्या भूमिकेमधून मी धर्माचं पालन करतच नाही. तसं आहे हे. कल्याणकृत हा शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे, की कल्याणकारी आमच्याकडे कडून जे गेलं, जे आमचं कल्याण करणारं, जे दुसऱ्याचं कल्याण करणारं, जे जगताचं कल्याण करणारं, असं जे कर्म आहे
ते कर्म या त्याच्या उलट पण तसंच ना, त्याच्या विरुद्ध सुद्धा आपण जे अकल्याणकृत आहे, जे दुसऱ्याचं नुकसान करणार आहे, शेवटी ते आपलंही नुकसान करणार आहे. त्यामुळे जे कर्म आहे त्या कर्माचं इथे फल आहे. आणि एक लक्षात ठेव की ते कधीही वाया जात नाही. म्हणजे पुन्हा दुसऱ्या बाजूने लक्षात ठेव, काही वेडवाकडं करशील तर ते भोगल्याशिवाय राहता येईल. हां, म्हणजे अशा अर्थाने आपण जर फक्त पॉझिटिव्ह घेतला, त्यांनी इथे पॉझिटिव्हच बाजू म्हणली की मनुष्य दुर्गतीला जात नाही, आपण चांगलं करत राहू. आता आपली काही ताकद नाही, आपला काही अधिकार नाही की आपण फार मोठं पुण्य गोळा करू आणि कुठे चांगल्या लोकाला जाऊ, असं नसेल. आमच्या आयुष्यामध्ये आमच्याकडनं सामान्य पद्धतीचा व्यवहार होत असेल, मन थोडं कधी द्वेषाने, कधी मत्सराने, कधी क्रोधाने, कधी कामनांनी भरत असेल, आम्हाला हे मिळावं अशी इच्छा असेल, तर कधी काही नाही तरी उगाच्या उगाच क्रोध येत असेल, आपण झटदिशी दुसऱ्याला काहीतरी, काय माणूस आहे त्याच्यात. आणि पुन्हा आपण सारखं म्हणतो की गुण हा गुणेषु वर्तन्ते, ही घडतं असंच, पण ही भूमिका नसते ना आपली की गुण गुणांमध्ये कार्य करतात असं आम्हाला वाटत नाही ना, आम्ही त्यात इन्व्हॉल्ड असतो. म्हणजे आत्ता जर राजसिक गुण आमचा प्रभावी असेल तर आम्ही त्या राजस स्थितीमध्ये आमच्या दुर्गुणांसहित शिरतो किंवा गुणांसहित शिरतो. म्हणजे राजस वृत्ती आहे, पण आम्ही जर गुणांनी शिरलो तर त्याच्यातलं चांगलं काम आहे, राजस वृत्ती आहे. आणि आम्ही दुर्गुणांनी शिरलो, मत्सरांनी, द्वेषांनी शिरलो, वाईट काम आहे. त्यामुळे गुण गुणांच्या ठिकाणी कार्य करतात हे सर्व काल सगळ्यांच्या बाबतीमध्ये सिद्धच आहे आणि एकाच प्रकारचं आहे. परंतु ते तसं आमच्या पुरतं घडत नाही. आणि त्यामुळे कल्याणकृत शब्द वापरला आहे त्यांनी की जे जे काही आम्ही करतो ते कर्म आम्हाला फळ भोगायला लावतं आणि आम्ही त्याचं फळ भोगतो. फक्त आपण आता काय म्हटलं, गुणा गुणेषु वर्तन्ते, की जो याच्यामध्ये कुठेही लिप्तच होत नाही त्याच्या ठिकाणी सगळे व्यवहार होत राहतात, पण ते व्यवहार त्याच्यापर्यंत पोचत नाही किंवा त्याला ते अनुभवावे लागत नाहीत. म्हणून यांनी इथे सांगितलं की असा कल्याणकृत कर्म करणारा कधीही दुर्गतीला जात नाही आणि त्यांनी कल्याण करतच राहावं. बरं, हे करत असताना तो योगाचा अभ्यास करत असतो, नाही काही कर्मयोगाचा करत असेल, नाही कुणी ज्ञानयोगाचा करत असेल, पण असा अभ्यास करणारा जो मनुष्य आहे त्या मनुष्याच्या बाबतीत काय होतं म्हणाले की तो जेव्हा वर जातो अशा प्रकारे चांगलं वागतो. फक्त आता योगाशी संबंधित असलेला त्यांनी काय सांगूया, परिणाम सांगूया किंवा त्याचं फळ सांगूया की ते फळ कसं मिळतं की हा इथे कायम चांगलं काम करत राहिला, योगाचा अभ्यासही करत राहिला. म्हणजे आपण नेहमी दुर्वास ऋषींचं म्हटलं की दुर्वास ऋषी म्हणजे काय इतके संतापणारे आणि शाप देणारे, म्हणजे हे जसं आपल्या डोक्यात येतं तसं इथे दुसऱ्या बाजूने विचार केला तर हा योगाचा अभ्यास करतो, खूप शांत राहतो, खूप चांगलं कार्य करतो, जे जे जमेल ते कल्याणाचं कार्य करतो. असा जो कोणी आहे त्याला काय होतं म्हणाले, देह आहे तोपर्यंत तो चांगलं कार्य करतच राहतो, पण जेव्हा देह सोडून जातो तेव्हा प्राप्य पुण्यकृताम लोकान उषित्वा शाश्वती समाहा. तेव्हा म्हणाले जेव्हा तो त्या लोकाला जातो त्यावेळी तो काय कुठे वास करून राहतो, शाश्वती समाहा, पुष्कळ वर्ष, त्याला दीर्घकालपर्यंत त्याला असा लोक मिळतो की चांगल्या प्रकाराने त्याला स्वर्गादी लोकामध्ये, पुण्यवानांच्या लोकामध्ये असा हा योग करणारा, परंतु योग पुरा न झालेला म्हणून योगापासून भ्रष्ट असलेला असा हा योगभ्रष्ट जो आहे तो तिथे राहतो. किंवा लगेचच जन्म घेतला तर शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो भी जायते. तर शुची अत्यंत पवित्र अशा पावन अशा कुळामध्ये, खूप चांगल्या सदाचारणी अशा लोकांच्यामध्ये तो अत्यंत श्रीमंताच्या घरी जन्माला आहे. म्हणजे जिथे लक्ष्मीचं वैभव आहे आणि त्याचबरोबर जिथे चांगली खानदानी परंपरा आहे आणि वृत्ती चांगली आहे. जसं आपण मुकेश अंबानी म्हणतो की काय जगातला पहिल्या 4 लोकांमधला एक माणूस आपल्या देशातला आहे, पण त्यांनी आपल्या ठिकाणी एक चांगली पवित्रता, चांगली भूमिका किती मुकुट केलेत रामराया करता, 1 का 2, 5-6 मुकुट केलेत पण त्यांनी वेगवेगळ्या. मी असं ऐकते
की 6 मुकुट का काय 5 मुकुट केलेले. म्हणजे त्यांना पैशाने काही फरक पडत, ही वृत्ती आहे ना. पण पैसा आहे म्हणून करण्याची वृत्ती पाहिजे. आणि त्यामुळे काय निवडावं, कोण निवडावं. आपली पत्नी निवडताना सुद्धा त्यांनी अशीच निवडली आहे जी खानदानी घरातली आहे, चांगली आहे. म्हणजे लग्न करताना सुद्धा त्यांनी काही असं तसं असा विचार करून कुणीतरी एखादी नटी आहे, अमुक आहे, नाही. जिथे नटी आहे तिथे दिसतच आहे. म्हणजे शेवटी शुचीनाम श्रीमताम गेहे यायला सुद्धा काही पूर्वीचं आणि आलेच ना. इतकी श्रीमंती मिळावी याचा अर्थ पूर्वजन्मामध्ये काहीतरी खूप मोठं तप पुण्य झालेलं आहे की ज्याच्यामुळे आता ही स्थिती, हा मान मिळालेला आहे. तर म्हणून ते म्हणतात की असा आधी स्वर्गामध्ये दीर्घकाल राहतो. आपल्याकडे याला नाशिकला एक दीक्षित म्हणून घराणं होतं. खूप ते म्हणजे गुरुणी महाराजांच्या आश्रमामध्ये पण ते यायचे आणि त्यांची विद्वत्ता वगैरे त्याबद्दल लोकही खूप आपली चाहत व्यक्त करायचे की खूप आदर, त्यांच्याबद्दल प्रेम वगैरे वगैरे असं. तर ते नाशिकचे राहणारे होते. तर ते नेहमी म्हणायचे की मी वैदिक आहे, मी वेदांचा अभ्यास केलेला आहे आणि वेद म्हणजे काही मोक्ष देणारा नाही, म्हणजे त्रिगुणामध्येच काम करणार आहे. त्रैलोक्य विषया वेदा निस्त्रैगुण्य, म्हणजे त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन, म्हणजे त्रिगुणातला आहे, म्हणजे अलीकडचा आहे उत्पत्तीनंतरच्या. तर त्यामुळे मोक्ष तर नाही म्हणाले मला मिळणार, पण मी इतका हे केलेला आहे की मला स्वर्गलोक मिळेलच. तर मी त्या स्वर्गलोकात राहीन. पण म्हणाले माझी अशी इच्छा आहे की नाशिकमध्ये हे एवढं मोठं पवित्र असं स्थळ आहे, तर मी माझ्या अभ्यासासाठी, म्हणून आपण नेहमी म्हणतो ना की अविद्या जी आहे ती मूलभूत अविद्या जी भ्रमात टाकणारी आहे, ती कर्म, आम्ही केलेलं कर्म आणि अर्जित केलेली विद्या, हे 3 ते आमच्या कर्माच्या विपाकाप्रमाणे त्या जीवाला वेटाळून आहे. ते 3ही सुटत नाहीत. जे या जन्मात मिळवलं बारीक सारीक. म्हणून तर काय आहे, योग कर्म सुकौशलमचा अनेक अंगाने विचार आहे की दिवसभर काही काम करतोय, पण ते नेमकं नेटकं करणं. का करावं? कारण ते तसं करणं हे सुद्धा त्या कर्माचं चांगलं फळ देणार आहे. म्हणजे आम्ही ताट विसळून ठेवलं आणि ते नीटनेटकं ठेवलं किंवा ठेवलं नाही, त्यांनी व्यवहारात फार काय फरक पडणार आहे असं नाही. घर फार नीटनेटकं ठेवलं आणि घर फार पसारायचं ठेवलं, फार फरक पडणार आहे असं नाही. सगळं स्वच्छ आहे, ठीक आहे, वस्तू जागच्या जागीच ठेवली पाहिजे असं नाही. पण त्या कर्मातली जी कुशलता आणि ती लावून घेतलेली जी शिस्त आहे, त्या शिस्तीमुळे काय होतं की वेगळं काही फळ मिळतं. असं सांगितलं की आता ताट असं ठेवल्याने काय फळ आणि तसं ठेवल्याने काय फळ, असं फळ काही नाही. परंतु नेटानी एखादी गोष्ट शिस्तीत करत जाणं, त्याचं फळ काय आहे? त्याचं एक फळ निश्चित आहे की ते कधी तुमचं वेडवाकडं किंवा विपरीत होऊ नये. म्हणजे रोज पूजा केली, रोजच्या पूजेचं फळ काय? काही नाही. पण केली नाही तर काय? दोष आहे. 4 दिवस केली, 1 दिवस नाही केली, 5 दिवस केली, 2 दिवस नाही केली, तर दोष आहे. म्हणजे करत राहणे एखादी गोष्ट, प्रत्येक साधं कर्म, याचा अर्थात बोध काय त्याच्यातून की साधं कर्म नीटनेटकं करत राहणे, याच्यातून काही खूप मिळतं का? तर असं वेगळं काही खूप मिळत नाही. पण ते जर तुम्ही नीटनेटकं नाही केलं तर दोषाला पात्र आहे का? तो असं आहे ते. आणि त्यामुळे इथे आपण जे म्हटलं ना की शुचीनाम श्रीमताम गेहे, तरी तो इथं आला जन्माला तर तो असा येतो, नाही तर तो उत्तम असा परलोकामध्ये, स्वर्गादी लोकामध्ये, काय जे त्याचे लोक असतील त्या लोकांप्रमाणे तो तिथे राहून निवास करून उत्तम असं जीवन तो व्यतीत करतो. तर आता त्यांनी जे आहे पुण्यकृताम लोकां, तर म्हणजे मी तुम्हाला जे आता नाशिकचं उदाहरण सांगत होते ना की ते काशी, ते दीक्षित नावाचे, तर ते म्हणाले की मला हे तर काही मिळणार नाही आहे, स्वर्गाला मी जाईन, पण म्हणाले माझी खूप इच्छा आहे की जन्म येईल, कारण पुन्हा जन्म घ्यायचा आहे मला, तर मला पुन्हा वेदविद्येमध्येच राहायचं आहे
आणि आत्ताचं जे मिळालेलं ज्ञान आहे त्याच्या पुढचं ज्ञान मला कमवायचं आहे. मी जन्माला यावं ते नाशिकमध्येच यावं, ह्या दीक्षितांच्या घरातच यावं आणि मी इथे राहूनच याचा अभ्यास करावा अशी माझी खूप इच्छा आहे. तर मग या मुलांना त्यांनी सांगितलं की मी जाईन, तर इच्छा अशी आहे की मी जन्म घेईन. तर शुचीनाम श्रीमताम घे जसं आहे तसं हा योगभ्रष्ट योगीनाम कुले, योग्यांच्या कुळातही जन्म घेऊ शकतो. तर म्हणाले मला तर या वैदिक घराण्यातच जन्म घ्यायची इच्छा आहे, तर मी तुमच्या घराण्यात कोणाच्या पोटी जन्म घेईन हे तुम्हाला कळणार नाही. तर मी तुम्हाला कळवून देईन की मी याच्या पोटी जन्माला आलेलो तो मी आहे आणि मला वेदविद्येत घाला. मला साध्या शाळेत घालू नका, कारण पुन्हा मी तिकडे वळणार, पण माझे दिवस का वाया घालवता. तर मला जन्माला आलो की माझी शाळा शिक्षण या पद्धतीने तुम्ही करा की मी तिकडे जाईन. तर त्यांनी घरातल्या लोकांना सांगून ठेवलं होतं की मी तुम्हाला येऊन सांगेन की मी अमक्याच्या पोटी येणार जन्माला म्हणून. तर त्यांनी त्याप्रमाणे त्यांचं यथावकाश मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्या 10 दिवसात त्या दीक्षितांपैकी एकांच्या पुढे ते प्रकट झाले. अशा पितृदेहामध्ये हलक्या अशा धुसर अशा म्हणजे सूक्ष्म देहानी यांना कळेल अशा देहामध्ये प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं की मी सांगितलं होतं की मी जाईन तर तुम्हाला सांगायला येईन की मी कुठे जन्म घेईन ते. तर म्हणाले आता मी तुला सांगतो की मी जो गेलो आहे तो पितृलोकाला गेलो आहे, जिथे आर्यमा नावाने संबोधलं जातं तशा प्रकारच्या अधिकाराच्या ठिकाणी मी गेलेलो आहे. त्यातही मी फार अव्वल दर्जाचा फार श्रेष्ठ असा अधिकारी बनलेलो आहे. आता मला ह्या अधिकारामध्ये आणि तिथल्या वैभवामध्ये किंवा त्या पुण्यामध्ये म्हणजे ह्याच्यामुळे मी दीर्घकाल तिथे वास्तव्य करणार आहे. समजा 200, 300, 400, 500 वर्षे गेली तर इथे नाशिकमध्ये हे दीक्षित घराणं असेल का नसेल मला माहीत नाही. त्यावेळी मी कुठे जन्म घेईन माहीत नाही त्यावेळी. त्यामुळे म्हणाले मी आजच तुम्हाला दिलेल्या वचनातून मुक्त होतो या 10 दिवसातच, की मी आता एवढ्यात आपल्या घरात जन्म घेणार नाहीये. आणि ते गेले नाही. सांगण्याचा हेतू असा आहे की पुण्यकृताम लोक हा पुण्यात्म्यांच्या करता जो लोक आहे त्या लोकात ते सांगतात की त्या लोकात मी त्याला त्या पुण्याचं फल देतोच, ते पुण्य मी त्याला भोगायला देतोच आहे, ते भोगून त्याला खाली पाठवतो. आणि त्यामुळे ही पण एक जी मोठी गोष्ट आहे की आता त्यांनी बाय चॉईस पाठवलं आहे का परमात्म्याला कर्माचं फळ त्याच्याकडनं त्याला देऊन काय करून घ्यायचं आहे आपल्याला माहीत नाही. म्हणजे असं का म्हटलं आपण चॉईस आहे किंवा 2 भाग सांगितले, शुचिनाम श्रीमताम घे आणि योगीनाम कुले. म्हणजे त्यांनी आता त्याच्या पुण्याईवर त्याला योगीनाम कुले पाठवावं का शुचिनाम श्रीमताम घे पाठवावं. त्यांना जर वाटलं की याला श्रीमंत बनवून याच्याकडनं समाजाकरता कार्य करून घ्यायचं आहे मला, कारण शेवटी ते ईश्वराला वापरता येण्यासारखे जीव आहेत, कारण त्यांचं पुण्यच एवढं. आणि नाही तर ह्याचीच अध्यात्मातली प्रगती पुढे न्यावी आणि म्हणून याला शुचिनाम श्रीमताम घे न पाठवता याला योगीनाम कुले पाठवा. शेवटी कर्मफलाचा दाता तो आहे, अधिकार त्याचा आहे. त्यामुळे तिथे त्याच्याशी यांना बाय चॉईस आहे का तिथे भगवंत ठरवणारा आहे, ते भगवंत आणि भक्त जाणे किंवा तो जीव जाणे जो पुण्यवान आहे तो. म्हणून ते म्हणतात की अथवा योगीनाम कुले भवती धीमताम, किंवा योग्यांच्या कुळामध्ये जन्म घेतो. परंतु म्हणाले हा जो ज्ञानवान योगी यांच्या घरात जन्माला आला, एतद्दी दुर्लभतरम लोके जन्म यदिदृशम. पण म्हणाले हा अशा प्रकारचा या संसारात जो जन्म मिळतो योगीनाम कुले अत्यंत दुर्मिळ आहे, अत्यंत दुर्मिळ आहे. आणि त्यांनी सांगितलं की शुद्ध आचरण असलेल्या श्रीमंताच्या घरामध्ये सुद्धा जन्म घेणं फार दुर्मिळ आहे. तसंच ज्ञानवान योग्यांच्या कुळात जन्म घेणं
हे सुद्धा फार दुर्लभ आहे. म्हणजे या दोन गोष्टी जे आहेत ते आपण इथे जास्त त्यांनी म्हणजे प्रखरपणे आपल्या पुढे मांडलेत. आणि आपण असं म्हणू की जिथे जिथे भगवंतानी पूर्वजन्म, हा जन्म, कर्माचं फल, प्रारब्ध, क्रियमाण, संचित हे सगळं शब्द न वापरता त्यांनी आपल्याला खुलासे दिले. त्याचे फळ सांगून ते आपल्याला ते सिद्ध करूनच सांगतात हे असं असं होतं. ते म्हणाले आता पूर्वदेही तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम. पूर्वदेहामध्ये केलेलं जे पुण्य आहे ते म्हणाले बुद्धिसंयोगम, संयोगाला किंवा समत्व बुद्धियोगाला तो प्राप्त होतो. कोण म्हणाले? तो ज्यांनी पूर्वदेहिकम, पूर्वजन्मामध्ये त्यांनी तत्रतम बुद्धिसंयोगम लभते, तिथे त्या पूर्वदेही साधन केलेल्याला आपल्या बुद्धीमध्ये जे मिळवून ठेवलेलं आहे त्या पद्धतीने किंवा बुद्धिसंयोगाला अर्थात समत्व बुद्धियोगाला तो तिथे प्राप्त होतो. आणि त्याच्या प्रभावाने फिरून मोठ्या उत्साहाने भगवत प्राप्ती करता प्रयत्नशील होतो. मग त्याच्या ठिकाणी हे होत नाही की काय काय होणार या जन्मात, काय नाही, आता पुन्हा सुरू. आणि तो या जन्मामध्ये ते कार्य करत राहतो. म्हणजे 2-3 प्रकारांनी त्यांनी हा विषय मांडला आहे की पूर्वीचं घेतलेलं ज्ञान कधीही नष्ट होत नाही. इथे केलेलं पुण्य किंवा उत्तम काम तेही कधी नष्ट होत नाही. म्हणजे बुद्धीनीही केलेलं काम नष्ट होत नाही, कर्मानीही केलेलं काम नष्ट होत नाही. म्हणजे तो काय घेऊन जातो? अयोध्या, कर्म आणि त्याच्याचबरोबर ज्ञान. म्हणजे त्याच्या ठिकाणी ती तिसरी गोष्ट तो घेऊनच जातो ना, त्याची विद्या. त्याला विद्या शब्द वापरला तरी बस आहे. म्हणजे ह्या पृथ्वी तलावर विद्या आणि कर्म हे जे 2 करतो तो इथे, ते तो घेऊन जातो. त्यामुळे आपल्याकडे एखादा मनुष्य 84व्या वर्षी जर आता मी रशियन भाषा शिकायला लागतो किंवा आता मी अमुक एका विषयात रस घेतो, आपल्याला कौतुक वाटतं. त्याचं कारण असं एक वय कोणतंही असू दे, जे प्राप्त करून घेतलं आहे त्याच्या पुढं त्याला पुढच्या जन्मात मिळेल. एखादा म्हणतो अहो मला माझ्या तरुणपणी राहून गेलं, मला अमुक एक विषय शिकायचा होता, आता मी शिकेन. एखादा माणूस सांगतो इच्छे हो कशा तुम्ही इतके म्हातारे झाला तर सुखाने बसा, आराम करा, नातवंडांशी खेळा करा, कुठे आता डोक्याला ताप करून घेता. त्यांनी सांगितलं असं नाही, शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास, ज्ञानाची लालसा मनुष्याला जर असेल तर ते सगळं घेऊन तो पुढचा जन्म घेतो. आणि जी उत्कट इच्छा ज्ञानाच्या बद्दलची आहे ती उत्कट इच्छा त्याला पुढच्याही जन्मामध्ये द्या. काही वेळा आमच्या घरात प्रवचन करत बसतो, कारण गेल्या जन्माची पुण्याई असते, त्या पुण्याईवर त्याचं कुणीतरी ऐकायला या जन्मामध्ये तयार असतं. त्यामुळे त्याला असं वाटतं मला पुष्कळ कळलं. पण त्याला जर वाटलं की मला आता काय अभ्यास करायचा आहे, कुठे अभ्यास करा, फारसा अभ्यास न करता आपलं चाललंय ना चालू द्या, तर त्याचा काही उपयोग नाही. ते जे काही पूर्वार्जित होतं ते मिळवलंच, पुढच्या जन्माला जाताना रिकामा आहे गाडा, काहीही हातामध्ये सापडलेलं नाही आहे किंवा मिळवलेलं म्हणजे अर्जित काही नाही. म्हणून दोन्ही बाजूनी ते आपल्याला सांगतात की कर्मही आणि तुमचं ज्ञानही, त्याचबरोबर तुमच्या त्याच्या मागच्या भावनाही, कल्याणकृत, हे तिन्ही गोष्टी. म्हणजे अविद्या पण अज्ञानानेच वागलेलं आहे ना, पण ते सुद्धा आम्ही अधिकाधिक कमी होत जाते. ती अविद्या, ते अज्ञान कमी होत जातं. चांगलं कर्म तुम्हाला आणखीन वर नेतं. आणि त्याचबरोबर चांगला अभ्यास हा पुढच्या जन्मामध्ये ज्ञान अर्जित करण्याकरता उपयोगाला येतो. त्यामुळे हे सगळं जे आहे ह्या जन्मामध्ये आम्ही चांगलं का करायचं, या जन्मामध्ये आम्ही काहीही मिळवण्यामध्ये वेळ का घालवायचा, उगीच चकाट्या पिटत बसावं आणि वेळ घालवावा असं का नाही करायचं. कारण प्रत्येक क्षण मोलाचा आहे. तो आम्हाला घरात वापरावा लागला त्यावेळी काही प्रत्येक वेळी ज्ञानच मिळवतो असं नाही, कुणाच्या उपयोगाला येतो. तोही वेळ फुकट गेला असं नाही. अहो किती तासभर बोलावं, बोलू द्या ना. त्या तुमच्या तासभर बोलल्याने जर एखाद्याचं कल्याण होत आहे तर ते कल्याणाचं कृत्यच आहे.
तेही तुमचं कल्याणच साधून देणार. एखाद्या घरात आजारी मनुष्य आहे, अहो काय माणसं बेडरीडन, त्यांना किती वर्ष सांभाळायचं आणि किती सेवा करायची. जाऊ दे आपलं 24 तास एक माणूस ठेवला, बघितलं, बस झालं, आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल. असं नाही आहे. आम्ही जर त्याची सेवा केली आणि जर त्याला सांभाळलं तर ते कल्याणकृत, त्याचा दर्जा फार वरचा आहे. म्हणजे इतकं पुण्यकर्म होतं आहे हाताने, आणि ते कुणाला तरी योजना त्याची केली आणि ते तुमच्यावरती कसं अवलंबून आहे, त्याप्रमाणे त्या कर्माचे दोष तुम्हाला लागले की तुम्ही काय मिळवलं इथे, जे केलं त्यातनं काय मिळवलं. शेवटी हा सगळ्याचा तरतम भाव त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारे कर्म करताना असो किंवा कुठल्याही प्रकारे आपली भावना ठेवताना असो किंवा कुठल्याही प्रकारे त्या कर्माच्या मागची आमची भूमिका असो, ती भूमिका आम्हाला अविद्येतून सोडवते, म्हणजे आमच्या अज्ञानातून सोडवते. कर्म आम्हाला पुण्यगाठीशी बांधून देतं, तर विद्या आमच्या ठिकाणी एक पाथेय म्हणून, शिदोरी आहे आमची, ती पाथेय म्हणून आम्हाला बरोबर येते पुन्हा पुढच्या जन्मात, आणि ते कधी नष्ट होत नाही. हे समजा 2 जन्म झाले, एक खूप चांगली सतार, म्हणजे एक वाद्य येण्याची त्याची ताकद आहे. मग ते काय सतार असेल, सरोद असेल, वीणा असेल, नाहीतर आणखीन काही असेल. या जन्मामध्ये त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला आहे, ते त्याला चांगलं आत्मसात झालं आहे, त्याच्या डोक्यात चांगली गोडी आहे. पुढच्या जन्मी ते घेऊन जातो बरोबर. आणि पुढच्या जन्मामध्ये जर त्याला त्यांनी अधिक फुलवलं किंवा त्याला त्यांनी जर जास्त उठाव दिला आणि लक्ष दिलं, त्याच्यावर संधी घेतली शिकण्याची आणि त्याप्रमाणे तो शिकला, तर त्याला यश मिळून जाईल. कारण त्यांनी ते पूर्वजन्मामध्ये मिळवून ठेवलं. नाही घेतलं, याही जन्मात ते बाजूला राहील. आता आपण म्हणतो की आपल्याकडे काही करायचं म्हटलं तर थोडं स्किल आहे, पण आपल्या किती कामं करणार आपण, असं आपण म्हणतो की शेवटी कुठेतरी एका ठिकाणी स्थिर व्हावं लागतं. 4 गोष्टी जरी येत असल्या किंवा कराव्याशा वाटल्या तरी, असं मनुष्य म्हणतो. असं माणूस जरी म्हणत असला तरी सुद्धा गोष्ट अशी आहे की मग ते किती जन्म कॅरी फॉरवर्ड होतं, ते किती जन्म पुढे येणार आहे. काही जन्म येतात, मग हळूहळू हे कितीही जरी चांगलं प्रभावी असलं तरी सुद्धा जन्मजन्मांनंतर त्या कर्माचं जे फळ आहे ते फळ जरा जरा कमी होत जातं, अशक्त होतं, असमर्थ होतं. आणि मग ते अशक्त झालेलं जे कर्म आहे एक 5-10 जन्मानंतर संपूनच जातं. मग त्याचा जो भाग आहे तो भाग शिल्लक राहत नाही. म्हणजे हे सगळं माणसाने लक्षात घ्यावं, तर लॉजिकली आपण या जन्मात काय करावं, काय वागावं, कसं वागावं, याचा पॉझिटिव्हली विचार माणसाला करता येतो. बाकी इथे त्यांनी सांगितलं की प्रयत्नात येत मानस्तु योगी संशुद्ध कल्मशः. म्हणाले प्रयत्नामध्ये, हा आम्ही केला हो प्रयत्न, पण ते काही झालं नाही, हे असला प्रयत्न ते मान्य करत नाही. जो प्रयत्नात यतमान म्हणजे प्रयत्नशील आहे, हे जो प्रयत्न करण्यात सुद्धा प्रयत्नशील आहे. हा प्रयत्न आपण मगाशी जे म्हटलं ना की हा असा 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 किती प्रकारचा प्रयत्न करायचा. म्हणजे आम्ही काय उगीच संकल्पात खेळत राहिलो का, नाही म्हणाले. आम्ही तिथे ज्या ट्रायल अँड एरर देतो, आम्ही जे वेगवेगळ्या प्रकाराने त्याचे प्रयत्न करत राहतो की ही पद्धत नाही, ह्या पद्धतीने नाही, त्या पद्धतीने विविध प्रकार त्याचे जे अवलंबतो आणि त्यातनं मिळवायचा प्रयत्न करतो, ते सगळे गोष्टी ह्या पुन्हा आमच्या कल्याणालाच कारणीभूत आहे. आणि तो आणि व्हावंच लागतं. प्रयत्नात यतमान झाल्याशिवाय, प्रयत्नात प्रयत्नशील झाल्याशिवाय आपली प्रगती होत नाही. म्हणजे आपला दर्जा जो आहे तो वाढत नाही. तर शेवटी सगळीकडे आपण पाहिलं तर आपल्याला हेच दृश्य दिसतं की प्रयत्नामध्ये तुम्हाला फार म्हणजे कठोर राहावं लागतं. सगळे, ते गायक असो, देशभक्त असो, ते कोणी वादक असो, ते कोणी सामाजिक कार्य करणारे असो, ते कोणी एखादा मेकॅनिक असो, तरी तो म्हणतो अहो फार मेहनत करावी लागली, हे शिकण्याकरता किती जणांच्या हाताखाली मी किन्नरगिरी केली आहे. तो म्हणतो की मी पुष्कळ ठिकाणी असा राहिलो आणि म्हणून मी पूर्ण गाडीचं खेळानं खेळा समजलेलो आहे. आता शेवटी काय आहे की त्या सगळ्याला एक विशिष्ट अशी स्थिती आहे
की जी स्थिती माणसाच्याकडनं एका पातळीनंतर ती फार प्रयत्न मागते. म्हणून प्रयत्नात यतमान व्हावं लागतं. प्रयत्नात सुद्धा प्रयत्नशील व्हावं लागतं. म्हणजे कठोर परिश्रम येतात. आपण रामलल्लाच्या मूर्तीचं बघतोय ना, त्यांनी सांगितलं की किती फोटोग्राफ्स पाहिले, किती ठिकाणी भटकलो आणि म्हणाले 70 दिवस अव्याहत, दिवस रात्र मी त्या मूर्तीच्या, नाही तर म्हणाले ही मूर्ती घडवायला मला इतका वेळ लागला, नाही तर म्हणाले इतर आम्ही जेव्हा मूर्त्या घडवतो त्यावेळी काय आमच्या 2 दिवसात, 4 दिवसात, 10 दिवसात, 8 दिवसात पगार होऊन जातो. पण इथे अगदी कण न कण त्याचा हालू द्यायचा नाही. तरी सुद्धा त्यांनी दाखवली ना ती आपल्याला केलेली मूर्ती. ती रामलल्लाची मूर्ती त्यांनी जी घडवली आहे ती आत प्रवेशद्वारातनं आत गेली आणि त्या प्राणप्रतिष्ठाधारीने तिचा चेहराच बदलला. तो म्हणतो मी केलेली मूर्ती ही नाहीच आहे. हिच्यात प्राण आल्याबरोबर मला मी घडवलेल्या मूर्तीसारखी ही मूर्ती दिसतच नाही. नेताना तर माझीच मूर्ती नेली ना आत, तीच मूर्ती ठेवली ना, पण त्या मूर्तीचं रूप बदललं. म्हणजे ती मूर्ती पुढे काय स्वरूप धारण करील. आता कितीतरी त्याचा उलटा विचार आहे मागे आपण करत गेलो तर. कशा कशाचं फळ आहे. ह्या एवढ्या 300 वर्ष जे घराणं मूर्ती घडवत आहे त्याच्या मागे प्रयत्नात यतमानच आहेत. त्यांची त्याच्या मागची तपश्चर्या आहे. त्या तपश्चर्येने ह्याच्या हातामध्ये स्किल आलंय. बरं, कुणी रामलल्लाची मूर्ती घडवावी त्याच्या मागे काही आहे म्हणून त्याला भाग्य द्या. कुणी पण उरपटांग आणला आणि त्याच्याकडनं खूप चांगला कलाकार आहे म्हणून नाही घडवलं. शेवटी इतकं असावं लागतं, त्याच्या मागे तप असावंच लागतं. हे प्रयत्नात यतमान होणं म्हणजे पुन्हा तपच आहे. हे विशेषतः आपल्याला कलांमध्ये दिसतं. आपल्याकडे गाणारे गायक बघा, वाजवणारे सगळे कलाकार बघा, किती किती म्हणजे त्याच्यामध्ये संपणार नाही इतका बारकावा आहे. आणि प्रत्येक कलाकार सांगतो मी वयाने आता इतका झालो, इतका मोठा झालो, असा झालो, इतके वर्ष वाजवत राहिलो. आता म्हणाले मला कुठे थोडं कळायला लागलं. 50-50 वर्ष वाजवून म्हणतात की आता मला कुठे स्वर म्हणजे काय हे कळायला. म्हणजे अजून स्वर कळलेच नाहीत, ते कधी कळणारच नाही. असो, पण त्यामुळे त्यांनी सांगितलं की अनेक जन्म संसिद्धी, अनेक जन्मांनंतर असा खूप अभ्यास केल्यावर ततो याती परामगती. सर्व ठिकाणी आपल्याला एक योगच म्हणून नाही, आपण त्या त्या क्षेत्रातले एकापेक्षा एक दिग्गज पाहिले की आपल्याला कळतं हे एका जन्माचं कामच नाही. अनेक जन्म काम करून आले आहेत, फार कठोर परिश्रम केले आहेत आणि आता हे सगळं त्यांना साध्य झालं आहे. आणि अध्यात्माच्या क्षेत्रात तर आहेच आहे. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. आता इथे त्यांनी पुढे सांगितलं की जो तपस्वी आहे त्या तपस्व्यांपेक्षा सुद्धा योगी मोठा आहे. म्हणाले ज्ञानांच्या म्हणजे अधिको योगी. आणि हा योगी मनुष्य तपस्वी पुरुषाहून श्रेष्ठ आहे. तसा ज्ञानीभ्योपी मतोधिकः, ज्ञान्याहून सुद्धा त्याला श्रेष्ठ मानला गेलेला आहे. कर्मीभ्यश्चाधिको योगी, हा योगी कर्मयोगी माणसापेक्षा सुद्धा मोठा आहे. म्हणून अर्जुना तू योगी हो, म्हणून तू योगाचा अभ्यास कर. पण ताबडतोब पुढचा मंत्र आहे किंवा पुढचा श्लोक आहे. योगिनामपि सर्वेषां, योग्यांच्या मध्ये सुद्धा, म्हणाले सर्व योग्यांच्या मध्ये सुद्धा जो श्रद्धेने युक्त आहे तो खरा श्रेष्ठ आहे. किंवा जो मला अंतरात्म्यामध्ये स्थापन करून जो योगाचा अभ्यास करतो तो मला अधिक प्रिय आहे. आणि म्हणून माऊलींनी कुंडलिनी योगाच्या मध्ये सुद्धा एकाग्र करुणी अंतःकरण असं म्हटलं. करुणी सद्गुरु स्मरण, आधी सद्गुरूंचं स्मरण करा, एकाग्र करुणी अंतःकरण, आणि मग अंतःकरणाला एकाग्र करा, काय घडतंय ते पाहत राहा. असं करून त्यांनी सुरुवात केली आणि मग आपला योग सांगतायत. पण तेही सांगतायत की ईश्वराच्या किंवा सद्गुरूंच्या शरणागतीशिवाय, अंतःकरणामध्ये गुरूंना किंवा ईश्वरांना स्थापन केल्याशिवाय मनुष्याला कुठल्याही प्रकारची म्हणजे उत्तम गती नाही, विद्या नाही, कला नाही, अध्यात्म नाही, केवल अवस्था नाही, प्राप्त होऊ शकत नाही.
असा एक 6व्या अध्यायाचा आपल्याला गोषवारा आहे म्हणता येईल.